ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, ज्ञानोबाची ख्याती. वेद महिषामुखी, वेद महिषामुखी बोलाविले. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, ज्ञानोबाची ख्याती. कोठवरी वानुयाची स्वरूप स्थिते, कोठवरी वानुयाची स्वरूप स्थिते. चालविली भिंती, चालविली भिंती मृत्तिकेची. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, ज्ञानोबाची ख्याती. अविद्या मायेचा लागोने दिवारा, लागोने दिवारा, लागोने दिवारा. अविद्या मायेचा लागोने दिवारा. ऐसे जगदोद्धारे, ऐसे जगदोद्धारे बोलाविले. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, ज्ञानोबाची ख्याती. नामा म्हणे यांनी तारिले पतित, नामा म्हणे यांनी तारिले पतित. भक्ती केली ख्यात, Yeah.
पंखी करुणे वाजवे राजीत तुळसी हारा आवडी रे आवडी रे तुळसी हारा आवडे निराळा आवडे निराळा हरी विठो पार कुमारी तुझ्या भजनात अमृतात गोडी तुझ्या भजनात अमृतात गोडी गोडी तुझ्या भजनात मला काविता सुखी जीवनात मला काविता सुखी जीवनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात भजनी रंगावे जगा विसरावे भजनी रंगावे जगा विसरावे भजनी रंगावे जगा विसरावे भजनी रंगावे जगा विसरावे राम राम जावे की फळ्यांची साथ अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात मला विसावा सुखी जीवनात मला विसावा सुखी जीवनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
निज भक्ताची आवडी सांभाळे घडी सांभाळत्या घडी घडी निज भक्ताची आवडी निज भक्ताची आवडी निज भक्ताची आवडी निज भक्ताची आवडी सांभाळत्या घडी घडी राखोनिया भूक तहान राखोनिया भूक तहान करित्याचा बहुमान करित्याचा बहुमान करित्याचा बहुमान करित्याचा बहुमान करित्याचा बहुमान करित्याचा बहुमान वस्त्रभूषणे पूरवी वस्त्रभूषणे पूरवी चिंता त्याची वाहे जीवी 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 राखोनिया भोग तहान राखोनिया भोग तहान राखोनिया भोग तहान राखोनिया भोग तहान करित्याचा बहुमान करित्याचा बहुमान करित्याचा बहुमान करित्याचा बहुमान करित्याचा बहुमान करित्याचा बहुमान रामने त्याचे गुणे रामने
बहुमान 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 करिता निज भक्ताची आवडी सांभाळे त्या घडी घडी राखोनिया भूकतहान करी त्याचा बहुमान वस्त्रभूषणे पुरवी चिंता त्याची वाहे जीवी राखोनिया भूकतहान करी त्याचा बहुमान निळा म्हणे त्याचे उने नेदी पडो कवन्या गुणे राखोनिया भूकतहान करे त्याचा बहुमान विठ्ठल विठ्ठल निज भक्ताची आवडी सांभाळे त्या घडी घडी राखोनिया भूकतहान करे त्याचा बहुमान नमो तया माता पित्याचे पालन 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 नमो त्या वचन सत्य निज भक्ताची आवडी निवडलेला अभंग श्री क्षेत्र पिंपळ निर्निवासी असलेले वैराग्य बलवंत चराचरी कीर्तिमंत अलौकिक धैर्यवंत कृतऋणी भगवंत संत श्रेष्ठ श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायचे पट्ट शिष्य निळोबाराय या श्री संत निळोबारायांच्या अभंग गाथेतील गोड असा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगा श्री संत निळोबाराय हे भगवंताला आपले लाडके भक्त किती आवडतात हे सांगून त्या लाडक्या भक्ताला भगवंत कसं सर्वतोपरी सहकार्य करतो आजच्या अभंगात निळोबाराय सांगतात. अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे.
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या पादस्पर्शाने तथा ज्ञानोबरायद्वारा रचित ज्ञानेश्वरीच्या जन्माने पवित्र झालेला जिल्हा, पुण्यश्लोक अहिल्या मातेच्या नावाने नूतन अलंकृत झालेला जिल्हा अहिल्यानगर जिल्हा. या पुण्यपावन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुण्यपावन मुळा, प्रवरा आदी तीर्थांच्या प्रवाहाने तथा संगमाने पावन झालेला तालुका, संत कवी महिपती महाराजांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेला तालुका राहुरी तालुका. आणि या राहुरी तालुक्यातील आदर्श गाव, कोणतं गाव आहे? खडांबे. गाव नाही पाहिलं. आणि या खडांबे गावातील एक आदर्श परिवार, जसा इतिहासात होऊन गेले ते राजा हरिश्चंद्र, तसा खडांबे या गावात आदर्श परिवार हरिश्चंद्रे परिवार. आणि हरिश्चंद्रे परिवारातील वारकरी संप्रदायाचे उपासक, पांडुरंगाचे निष्ठावंत वारकरी आदरणीय हरिभक्तीपरायण दत्तात्रय माधवराव हरिश्चंद्रे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आजची ही संकीर्तनरूपी सेवा. आणि या संकीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित समस्त हरिश्चंद्रे परिवार, त्यांचा नातलग परिवार आणि बहुसंख्य वारकरी परिवार, अशा त्रिवेणी संगमामध्ये हे पुण्यस्मरण पार पडत आहे. वैकुंठवासी दत्तात्रय महाराज माधवराव हरिश्चंद्रे यांच्या पाठीमागं मोठा हरिश्चंद्रे परिवार आहे. त्यांचे दोन्ही बंधू ज्ञानदेव माधवराव हरिश्चंद्रे, माधवराव हरिश्चंद्रे, त्यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी केशरबाई दत्तात्रय हरिश्चंद्रे, त्यांच्या तिन्ही भगिनी शकुंतलाबाई, लक्ष्मीबाई, कौसल्याबाई, त्यांचा चिरंजीव मुलगा संजय दत्तात्रय हरिश्चंद्रे, एक मुलगी चंद्रकलाताई, आणि मग नातू नाती पुतणे पुतण्या, मोठा परिवार आहे. अर्धी पत्रिका तर बिगर पाहता सांगितली, अर्ध्याला तुम्ही वाचून नाही. असा हा आदर्श परिवार. या परिवाराशी संलग्न असलेला सोनवणे परिवार, मला वाटतंय हरिश्चंद्रे आणि सोनवणे यांचं नातं आहे. धामोरीचे जे सोनवणे आहेत यांची मुलगी या हरिश्चंद्रे परिवारात दिलेली, बरोबर आहे ना? असंच आहे ना सोनसाहेब? मला म्हणजे दत्तात्रय यांचं पुण्यस्मरण, यांच्या धर्मपत्नीच ना केशरबाई ह्या धामोरीच्या सोनवणे परिवाराच्या आहे. आणि म्हणून मग आमच्या मंडळाचे अध्यक्ष, संतभूमी उपासना व पारायण सोहळा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय दत्तात्रय पाटील सोनवणे यांनी खूप दिवसापूर्वी ही पुण्यस्मरणाची सेवा माझ्या गळ्यात घातली. आणि या निमित्ताने आपल्या दर्शनाचा योग आला. या निमित्ताने परिसरातील सगळीच महाराज मंडळी आज अगत्याने उपस्थित आहेत. आपल्या संत कवी महिपती महाराज ट्रस्टचे विश्वस्त, आपल्या परिसरातील सगळं विठाल विठाल मोहन महाराज, बराटे महाराज, गोरख महाराज, गाडे पाटील आणि ही सगळी महाराज मंडळी, देवगडवरून आपल्या दत्तात्रयाचा शांती संदेश घेऊन आलेले आमचे बदामराव, आमचे दोन्ही कैतकी चोपदार, हे दोघं भाऊ येते. म्हणजे भावाभावाचं त्रेतायुगात आपण जे प्रभू रामाचं आणि लक्ष्मणाचं प्रेम पाहिलं, हे जर प्रेम पाहायचं असेल तर हे दोन भाऊ आदर्श आहेत. विठ्ठल. परिसरातील सगळीच महाराज मंडळी, खूपच दिवसातून भेटलेले, पगार कमी देणारे आमचे भागवतराव पागिरी पाटील. भागवतराव एवढे दिवस कुठं होते तुम्ही? गुवाहाटी कुठं होते? बरं असो. आदरणीय भागवतराव, आदरणीय माझ्यावर खूप दिवसात ज्यांचं प्रेम आहे आदरणीय राधाकिशन पाटील गांधी आहेत. आपल्या भागातील आदर्श कीर्तनकार प्रवचनकार भानुदास महाराज, आदरणीय धोंडीभाऊ महाराज, धोंडीभाऊ पवार आहेत, आदरणीय ताकटे महाराज. मला काल परवा कोणतरी म्हणलं, आदरणीय खळेकर सर म्हणले की ताकटे महाराजांनी कीर्तन केलं म्हणलं. वा, आता हा बंद घ्यावा लागेल. गवळी याची ताक पिरे, नाही थांबा, गोपिका त्या ताकटी, यांचं आडनाव गाथ्यात आलंय. तुकोबराच्या गाथ्यात ज्यांचं आडनाव आहे असे आदरणीय ताकटे महाराज. आमच्या संत कवी महिपती महाराज समाधी उत्सव समितीचे आंजे बाप्पू आहेत. आदरणीय सद्गुरू भास्करगिरी महाराजांच्या प्रेमाला पात्र झालेले आमचे ठोसर भाऊसाहेब, दादा महाराज ब्राह्मणीकर, आदरणीय खळेकर सर, आदरणीय हरिभक्तीपरायण आप्पा आले का आम्हाला कोणाचीच काळजी वाटत नाही.
वांगीचे आप्पा आले का सगळं मार्गी लागत विठ्ठल. नारायणराव जाधव आहेत, कैलासराव गव्हाणे पाटील आहेत. माझं हेच वैशिष्ट्य आहे, मी जिथं जाईल तिथं माणसं पाठच असतील माझे. दहातोंडे पाटील आहेत, सगळी परिसरातील महाराज मंडळी आहे, ज्ञात अज्ञात तोडमल भाव आहेत. तुम्हा सगळ्यांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. काहीशा वेळात सेवा आवडतो. ज्यांचं पुण्यस्मरण आहे ते दत्तात्रय माधवराव हरिश्चंद्री यांचा आणि माझा जवळचा संबंध होता विठ्ठल. या भागामध्ये आम्ही जिथं जिथं कीर्तनाला आलो तिथं हरिश्चंद्र बाबा हजर राहायचे. छोटीशी बुट्टे होते, गुबगुबीत तब्येत होती, 2 टांगी धोतर, डुलत चालायची अशी. तुम्हाला तुम्ही त्यांचं चललं कधी पाहिलं? ते आमच्याबरोबर नेवासा पंचकृषी प्रदक्षिणेला 10 दिवस होते. आमच्याबरोबर आळंदीच्या पंचकृषीला 2दा-3दा होते. 2दा-3दा त्यांनी ती प्रदक्षिणा केली. सासवडच्याही पंचकृषी प्रदक्षिणेला ते आमच्याबरोबर होते. सासवडची 12 दिवसाची प्रदक्षिणा, नेवाशाची 10 दिवसाची प्रदक्षिणा, अलंकापुरीची 10 दिवसाची प्रदक्षिणा, या 3ही प्रदक्षिणेला ते आमच्याबरोबर होते. त्याच्यामुळे त्यांचा आमचा परिचय झाला होता. मितभाषी, खूप गोड बोलणारे, मोजकच हसायचे, कधी त्रास नाही, काही नाही. नाही ते काय झालंय ताप असो, जेवण्यावर झोपण्यावर दिंडीत आल्यावर तापच जास्त असतोय. आणि कधी कधी कसला त्रास दे, समोरचा आवाज जरा असं रिटर्न कमी झाला जरा. तर बघ असे एक आदर्श व्यक्तिमत्व या भागामध्ये रोज भजनाला जाणार, रोज कीर्तनाला जाणार आणि मग अशी पांडुरंगाची खूप सेवा केली. खूप परमार्थावर प्रेम. इथं कुठेही पारायण असेल तर पारायणाला बसणार. पारायणाची खूप आवड. थोडीशी स्थूल तब्येत होती, पण तरीही त्यांनी त्या तब्येतीवर मात करून खूप परमार्थ केला, खूप चांगला परमार्थ केला. आणि मग थोडेसे मध्यंतरी आजारी पडल्यावर आम्ही त्यांना भेटायला आलो, भेटलो त्यांना घरी येऊन. आणि नंतर ते गेले, पांडुरंगाच्या चरणी विलीन झाले. गेल्यावरही घरी भेटायला गेलो. आणि मग त्याच वेळेस आदरणीय दत्तात्रय पाटील सोनवणे साहेबांनी सांगितलं की ही सेवा तुम्हाला घ्यावा लागेल. आणि या निमित्ताने मग ही सेवा मी घेतली. या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. ज्ञात अज्ञात भाविक तुम्हा सगळ्यांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. अगदी तासाभरात सेवा आवडतो विठ्ठल. निज भक्ताची आवडी सांभाळे त्या घडी राखोनिया भोकतहान करी त्याचा बहुमान. आजच्या अभंगात श्री संत निळोबाराय हे भगवंताला आपले लाडके भक्त किती आवडतात हे सांगून लाडक्या भक्ताला भगवंत कसं सर्वतोपरी सहकार्य करतो याचा खुलासा आजच्या अभंगात निळोबाराय करतात. या मृत्यूलोकात जन्माला आलेला कोणताही पशु असो, पक्षी असो, मानव असो, साधू असो वा देव असो, प्रत्येकाला धर्मशास्त्र सांगतं की आवडी निवडीचं बंधन आहे. या मृत्यूलोकात आलेला जीव त्याला हे आवडी निवडीने बांधलेलं आहे. या मृत्यूलोकात आलेला देव त्याला हे आवडी निवडीने बांधलाय. या मृत्यूलोकात आलेले साधू त्यांना हे आवडी निवडीने बांधलेलं आहे. या मृत्यूलोकात आलेला पशु असो, पक्षी असो, चिलक असो वा कोणी असो, प्रत्येकाला आवडी निवडीचं बंधन आहे. आवड निवड नाही असा कोण असत तर हात वर करा आणि 1 रुपया बक्षीस घेऊन जावा. आबासाहेब पुढे असा कोणीही तुम्हाला दिसणार नाही. प्रत्येकाला आवडी निवडीने बांधलेलं आहे. आवड निवड नाही असा एकही व्यक्ती सापडायचा नाही. आवडी निवडीचा हा प्रवाह आहे. तशी गंगा प्रवाहित होते. मग प्रवाहित झालेली गंगा तिच्या वाटेला येणारी जेवढी कडावरली झाडं असतील त्या झाडांना पाणी देते. प्रवाहित होत असताना जे स्नान करतात त्यांनाही पापताप घालवते. आणि प्रवाहित होत असताना खास खळगे आले तर ती भरल्याशिवाय पुढे जात नाही. ही गंगा का पोखीत का फेडीत पापताप पोखीत तिरीचे पाद समुद्राजाय आप गंगेचे जसे किंवा निम्न भरल्या पुणे पाणी ढळोची नेणे देवी श्रांता तोषवणी जाणे सामोरा जया. जसं गंगेचा ओघ प्रत्येक खड्ड भरूनच पुढे जातो, स्नान करणाऱ्याचं पापताप घालवतो.
तीरावरल्या झाडांना पुष्टता देत जातो, जसं ती गंगा सगळ्याला न्याय देते, तसं आवडी निवडीने सगळ्याला न्याय दिलेला आहे. प्रत्येकाला, जीवाला न्याय दिलाय, देवाला दिलाय, साधूला दिलाय, पशुपक्ष्यांना दिलाय, चिंताधिकांना दिलाय. प्रत्येकाला आवड निवड आहे. पण महाराज, गंगा म्हणलं का वळणं घेत जाणार, वादच नाही. मग प्रत्येकाला जर आवड निवड असं तरी आवडी निवडीच्या प्रवाहाला काही वळणं आहेत का? हो. जसं गंगा म्हणलं का तिला वळणं असणारच, वादच नाही. तसा आवडी निवडीचा प्रवास, आवड निवड ही एक गंगा आहे. व्यवहारातल्या गंगेला जशी वळणं, अनेक वळणं घेऊन गंगा पुढे जाते, तसे आवडी निवडीच्या गंगेलाही 4 वळणं आहे. 4 वळण कोणतं? म्हणजे हात वळण, पिंपरी वळण, ते वळण नाही. अरे बंधू, हे वळण कोणती? तर 4 प्रकारची वळण आहे. पहिलं वळण आहे, एकाला एक आवडत नाही, एकाला अनेक आवडत नाही. दुसरं, अनेकाला एक आवडत नाही आणि अनेकाला अनेकही आवडत नाही. हे 4 वळण आहेत. पहिले 2 वळण एकामेकाच्या विरोधी आणि दुसरी 2 वळण एकामेकाच्या विरोधी. वळण पहिलं, वर्ग पहिला, या मृत्यू लोकात एक वर्ग असा आहे, एकाला एक आवडत नाही, एकाला एकच आवडत, एकाला अनेकही आवडत. वर्ग दुसरा, अनेकाला एक आवडत नाही, अनेकाला एकच आवडत. वर्ग तिसरा, एकाला एक आवडत नाही, एकाला अनेक आवडत नाही, अनेकाला एक आवडत नाही आणि अनेकाला अनेकही आवडत नाही. कसं घडतं? थोडंसं स्पष्टीकरण करू. वर्ग पहिला, एकाला एक आवडत नाही, एकाला एक कसं आवडत? तुम्ही जेवायला बसल्यावर एक पदार्थ घेतात का अनेक घेतात? बोला. तुम्ही भाकर घेतात, भाजी घेतात, बरोबर कोशिंबीर घेतात, चटण्या घेतात, लोणचं घेतात. एकच जर आवडत असत तर इतका बाजार उभा करायची गरज का? एकाला एक आवडत नाही असा सरळ अर्थ जर आम्ही पुण्यासारख्या शहरात कीर्तनाला जातो, थोडे पुणे भागामध्ये 100 वर्षाच्या दिंड्या आहेत माऊली बरोबर, तुकोबाराबरोबर, आणि घरंदाज परमार्थिक माणसं आहेत. आज खूप प्रगती झाली, खूप मोठे झाले, पण परमार्थाची आस काय त्यांनी सोडलेली नाही. त्यांचा आग्रह राहतो माऊली शेवायला. खूप मोठे मोठे बंगले, खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंगी. जेवायला गेलो तर पुढं पक्वान्नाचं ताट येतं, त्याच्यात 5-25 पदार्थ राहतात. ते 5-25 पदार्थ अनेक वाट्यात राहतात. त्या अनेक वाट्यात सांगतात की एकाला एक आवडत नाही. एकाला जर एकच आवडत असेल तर अनेक वाट्या ठेवायची गरज काय? अजून मी तुम्हाला त्याच ताटातलं उदाहरण देतो. त्या अनेक वाट्यांमध्ये पदार्थ असतात, पण एक वाटी असती, साठे काका, एक वाटी अशी असती की त्या वाटीत पदार्थ नसतो, मग पाणी असतं. पाणी कशाला ठेवलंय? बऱ्याच लोकांना ते लक्षात येत नाही. जे ताट येतं ना, त्या ताटात अनेक वाट्यांमध्ये पदार्थ असतात, पण एक वाटी अशी असते की त्याच्यात पदार्थ नसतो, पाणी राहतं. कशासाठी? पहिला पदार्थ खाऊन झाल्यानंतर आणि दुसरा पदार्थ खाण्याच्या अगोदर ते पुण्याकडली मंडळी त्या वाटीत हात बुडवतात, मग दुसरा पदार्थ खायचा. तिसरा खाण्याच्या अगोदर त्याच्यात हात बुडवायचा, मग तिसरा खायचा. चौथा खाण्याच्या अगोदर त्याच्यात हात बुडवायचा. बऱ्याच लोकांना ते लक्षात येत नाही. त्यांना विचार, असं का बरं? त्याने म्हणत, पहिल्या पदार्थाची चव दुसऱ्या पदार्थाच्या चवीला बाधक ठरू नये म्हणून ती वाटी मांडली. ती वाटीत सांगत एकाला एक आवडत नाही. एकाला जर एकच आवडत असत तर मग ती वाटी ठेवायची गरज काय? बऱ्याच जणांना ती वाटी कशासाठी ठेवली कळत नाही. एकाने तर त्या वाटीत पाहिलं तर पाणीच पिऊन घेतलं. अरे मला काय छान आहे, ती ठेवली का झाला? शेजारी तांब्या भरून ठेवला तर तो वाटीतलंच पाणी हाणलं. एक नाभिक मित्र होता माझा, तो माझ्या बरोबर एकदा कीर्तनाला आला किशोरवाडा. ती वाटी पाहिल्यावर तो बाबा नुसतीच वाटी, म्हणजे मग का वस्तावर तू घेऊन ये बाबा, आता काय करू? आता मला हेच सांगायचंय माऊली, की ती वाटी सांगती एकाला एक आवडत, एकाला जर एकच आवडत असेल तर ती वाटी ठेवायची गरज काय? याचा सरळ अर्थ झाला, एकाला एक आवडत नाही, एकाला अनेक आवडू शकतं. एकाला एक आवडत नाही. आता याच्या विरोधी दुसरा वर्ग आहे, असाही एक वर्ग आहे, एकाला अनेक आवडत नाही, म्हणजे एकही आवडू शकतं. अशी काही माणसे. मी भारतानंद स्वामीकडे शिक्षण घेण्यासाठी होतो. त्यांच्याकडे 50 विद्यार्थी आम्ही शिक्षण घेत होतो. 2008-09ची गोष्ट असत. शिक्षण घेत असताना तिथं सकाळच्या पंक्ती बसवलेल्या आहेत.
दुपारच्याही बसवलेल्या संध्याकाळच्या त्या भागामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवारी अर्जुन महाराज यांनी आणि स्वामीजींनी मिळून हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदान घडावं म्हणून ती संस्था उभी केलेली वेदांत गुरुकुल म्हणतात त्याला. आणि मग त्या वेदांत गुरुकुलला आम्ही शिक्षण घेत असताना तिथं सकाळच्या पंक्ती, दुपारच्या पंक्ती, संध्याकाळच्या पंक्ती, सकाळच्याला 4-4, 5-5 पदार्थ, दुपारच्याला 4-4, 5-5 पदार्थ जे मुलं शिकायला आले इथं त्यांना चांगलं सकस आहार भेटावं हा त्यांचा शुद्ध येतो. मग अनेक पदार्थ आम्हाला यायचे, आम्ही ते वेगळी वेगळी चव घेऊन खायचो. पण आमचे जे स्वामीजी होते ना, स्वामीजी भारतानंद स्वामी आहेत ते गुरुवारी आमचे, तर ते स्वामीजी मात्र आम्ही ते पदार्थ वेगळे वेगळे करून खायचो. पण स्वामीजी काय करायचे, ते सगळे पदार्थ एकत्रच करून खायचे. त्यांच्याकडे एक समुद्र फळ आहे. समुद्र फळ म्हणजे आपलं जे कलिंगड राहतं ना, त्या कलिंगडासारखंच राहतं. ते अर्ध कापलेलं राहते समुद्र फळ, पोखरलेलं राहतं, ते वाळवलेलं राहतं, ते टणक असते. समुद्र फळ जे आहे ना, नारळाच्या कवटीसारखं टणक राहते. असं त्याला कटोरा म्हणतात. साधूचा अनगड शहाचा कटोरा बास असा तो कटोरा जो होता ना, तर स्वामीजीने काय सांगायचं, भात याच्यातच होता, वरण याच्यातच, भजी याच्यात, खीर त्याच्यातच, लापशी त्याच्यातच, पुरी त्याच्यातच, भाकरी त्याच्यातच, भाज्या त्याच्यातच, सगळं एकत्र करून खायचे. एकाला जर अनेक आवडत असेल तर मग एकत्र खायची गरज का? याचा सरळ अर्थ झाला, एकाला अनेक आवडत नाही. असे काही माणसं आहेत त्यांना अनेक आवडत नाही, एक आवडत, मग ते तेच सेवन करतात. आम्ही म्हणतो स्वामीजी आश्रमात असे वेगळे वेगळे पदार्थ बनवतात, आम्ही चव घेऊन खातो, मग तुम्ही का खात नाही? स्वामीजी संन्यासी, त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं मला, ज्ञानोबा मी संन्यासी आणि चवच घ्यायची असेल तर मग संन्यास घेण्यात मजाच नाही. काय लक्षात आलं का? ते संन्यासी चवदार नसला पाहिजे, विस्तार नको. समजून घ्या, सिस्टम सुस्पष्ट. संन्यास घेण्यात मजा नाही हे त्यांचं वाक्य आहे. संपला माझा विषय. आणि त्यांनी सांगितलं मला असंच आवडतं. त्याचा सरळ अर्थ असा झाला, एकाला अनेक नाही, एक सुद्धा आवडू शकतं. एकाला एक आवडत नाही, त्याच्या विरोधी वर्ग. एकाला अनेक आवडत नाही. आता पुढचे दोन वर्ग ते एकमेकाचे विरोधी आहेत. एकाला एक आवडत नाही, एकाला अनेक आवडत नाही, अनेकाला एक आवडत नाही, आणि अनेकाला अनेकही आवडत नाही, असे दोन वर्ग. अनेकाला एक कसं आवडत? अनेक जर एकत्र आले, गावचा उत्सव राहतो, मग गावाला वाटतं बा आपल्या गावचा यात्रा उत्सव आहे, पण चांगला पार पडला पाहिजे. मग मिटिंग बसती, मग अनेक आलेल्या, रघुनाथराव पुढे अनेक मिटिंगला येतात. अनेक जण जर मिटिंगला आले, आता आताच्या मिटिंगा म्हणजे गावची जत्रा कारभारी सतरा, गावगाव मिटिंगला पायाळू कमी डोकळूच खूप येतात महाराज. जे कधी वर्षभर देवळात येत नाही ते मिटिंगला कारभार पाहायला येतात महाराज. आणि मग ते तिथे डोकं लावतात, नुसतं डोकं नाही, बिगर चुमडीचं डोकं देतात महाराज. मग अनेकांना एक आवडत नाही. मग गावातली भाविक मंडळी असतात, ते म्हणतात असं करू, आपल्या यात्रा उत्सव आहे तर आपण पारायण करू, काकडा भजन करू, गाथा भजन करू, प्रवचन ठेवू, कीर्तन ठेवू, यात्रा उत्सव असा सुसंस्कृत कार्यक्रमाने पार पडावा ही इच्छा. पण मिटिंगला अनेक आलेले असतात, अनेकाला एक कसं आवडत? भजने म्हणले की आपण आळंदी कीर्तनकार आणू, पंढरपूर आणू, तर दुसरे म्हणते नुसतं कीर्तनच काय ठेवतात. मग नारायणगावचा सुद्धा ताफा गावात आलाच पाहिजे. अनेकाला एक आवडत नाही, अनेकाला एक कसं आवडत? अनेकांची आवड अनेक प्रकारची. विठ्ठल जसं एखाद्या समर्थाची पंगत असते, मग तिथं अनेकाला एक कसं आवडत? मग तिथं नाना प्रकारचे भजे बनवलेले असतात. मग कोण कोणते भजे घेईल सांगता येत नाही. कोणी बटाटा भजे घेईल, तो कोणी बटाटा घेणार नाही, कोबी घेईल, कोणी कोबी भजे घेणार नाही, पनीर भजे घेईल, कोणी टोमॅटो भजे घेईल, कोणी घोसाळ्याची भजी घेईल, कोणी कांदा भजी घेते, एखादा गांजा भजी, काही सांगता येत नाही. अनेकांना एक कसं आवडत? अनेकाला अनेक आवडू शकतं. वर्ग तिसरा, अनेकाला एक आवडत, अनेक आवडत. पण एक वर्ग असाही आहे काय याच्या विरोधी, अनेकाला अनेक आवडत नाही, एक आवडत. अनेकांना एक कसं आवडत हेच सांगायचं तुम्हाला. अनेक जण जरी असतील तरी अनेकांची एक आवड. पाणी आघवे या जगा एक आणि सेव्य जैसे उदक, अनेकाला एक आवडत आहे बघा. इथं अनेक जण जरी जेवायला बसले, एखादा दही घेईल घेणार नाही, एखादा मठ्ठा घेईल मठ्ठा घेणार नाही, पण पाणी घेत नाही असा कोण हो? इथं एखादा पदार्थ आता कीर्तन झालं, एखादा घेणार नाही,
पण इथं बसलेल्या की पाणी घेत नाही असा कोणी अनेकांना एक पाणी आवडू शकतं. ज्ञानोबा लिहितात आगवे या जगा एक सेव्य जैसे उदक, अशी काही माणसं आहेत. संपला माझा विषय माऊली. या आवडी निवडीचा प्रवाह, या आवडी निवडीला एक मजा सांगितलेली शास्त्रकाराने काय, यस्य प्रीती तस्य प्रीती, हे वळण संस्कृत आहे मराठी सांगतो. यस्य प्रीती तस्य प्रीती म्हणजे काय, आपली जर आवड एखाद्या पदार्थावर बसली तर त्याही पदार्थाची आवड आपल्यावर बसते. बरं काही ध्यानात, हे गमकच आहे संसारातलं परमार्थातलं. आपण आवडीने जर एखाद्यावर प्रेम केलं तर तोही पदार्थ आवडीने आपल्यावर प्रेम करतो. मला सांगा, पुढं जर पेरणी असेल तर तुम्ही एक महिनाभर अगोदरच सगळं, आता पाऊस पडणार आहे, वापसा होईल, वापसा झाल्यावर मग आपल्याला लगेचच्या लगेच साहित्य तयार राहिलं असं नाही. मग कारागिराकडे जाणार, पाभर नीट करून घेणार, त्याचे चाडं पाहणार, त्याच्या नळ्या पाहणार, बियाणं आणून ठेवणार. तुम्ही आवडीने सगळं साहित्य तयार ठेवलं तर तेही साहित्य वापसा झाल्यावर तुम्हाला आवडीने सवड देऊन सहकार्य करतं. निर्जीव पदार्थ, एखादा निर्जीव पदार्थ जरी तुम्ही आवडीने जोपासला तरीही तो निर्जीव पदार्थही आवडीने तुम्हाला सहकार्य करतो. ज्ञानोबाची ओवी आहे. ज्ञानोबा सांगतात एखाद्या माणसाचं जर एखाद्या माणसाशी वैर पडलं तर तो आवडीने तलवार घासून ठेवतो. आणि ती तलवारही त्याला आवडीनेच मदत करते. छत्रपती शिवरायांच्या काळात दसऱ्याला सीमोल्लंघन राहायचं. दसऱ्याला सैन्य बाहेर पडायचं आणि पावसाळा सुरू झालं का थांबायचं. मग पावसाळा सुरू झाला का सगळ्या सैन्याने आपापल्या गावी जाऊन कामं करायची. दसरा सुरू झाला का दसऱ्याला सगळ्यांनी एकत्र यायचं. मग त्या मधल्या ज्या 3 महिन्याच्या काळात त्यांनी 3 महिन्याच्या काळात त्या तलवारीला धार लावून ठेवायची. ज्ञानोबा म्हणतात समर्थेशी वैर जया पडले हाड खाईर तो जैसा 8ही प्रहर परजुनी असे. ज्ञानोबा म्हणतात तो 8 प्रहर धार लावून राहतो. तसं हे 3 महिने धार लावतात आणि त्या तलवारीची हौस फेडवतात 8 महिने 9 महिने. संपला हा माझा विषय माऊली. तसा एखादा निर्जीव पदार्थ जरी तुम्ही आवडीने जपला तर तो निर्जीव पदार्थ सुद्धा तुम्हाला आवडीनेच सहकार्य करतो. विठ्ठल हे जर निर्जीव पदार्थात आहे तर मग सजीव पदार्थाचं काय बोलायचं. तुम्ही आवड एखाद्या पदार्थावर ठेवा तर तोही पदार्थ तुमच्यावर आवडीनेच मदत करील. हे तुम्हाला मी पशु पक्षी मानव देव चौकड दाखवून देतो. एखादा जर पक्षी तुम्ही आवडीने जोपासला तर तोही पक्षी तुम्हाला आवडीनेच प्रेम करतो. काहींना पोपट पाळायची सवय, काहींना कबूतर पाळायची सवय, पाखरं पाळायची सवय. जो दाणे टाकतो ना तर दाणे टाकणाऱ्याला पाहिल्यावर ते पाखरं जवळ येतात आणि दाणे टाकणारा नसेल तर पाखरं बसलेली उठून जातात. मला आमचे लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगात अटक होते आणि मग गीता रहस्य लिहित होते. गीता रहस्य लिहित असताना गीतेमध्ये जो आत्मभाव व्यापक सांगितलेला आहे तर तो व्यापक भाव लिहित असताना त्यांचा आत्मभाव एवढा व्यापक झाला की पक्षी त्यांच्या अंगावर येऊन बसायचे. लोकमान्य टिळक जेलमध्ये बसलेले होते. मग काही जेलला वर सवाना होतं, खिडक्या होत्या, खिडक्यातून पक्षी आत यायचे, हे बसायचे खांद्यावर बसलेले. आणि जेलर भेटायला आला, जेलर आत शिरला का पाखरं उडून जायची आणि जेलर निघून गेला का लोकमान्य टिळकांच्या अंगावर पाखरं येऊन बसायचे. जेलर म्हणा का हो लोकमान्य, तुमच्या अंगावर पाखरं बसतात आणि आम्हाला पहिले उठून जातात का बरं. लोकमान्य ब्राह्मण होते, त्यांनी ब्राह्मणिक काव्यातच उत्तर दिलं. ते म्हणजे पक्ष्यांना माहिती आहे आम्ही त्यांना खाणार नाही म्हणून आमच्या अंगावर बसतात. तुम्ही त्यांना कच्चच खातात म्हणून थांबत नाही, उडून जातात. वा आपण जर आवडीने एखाद्या पाखरावर प्रेम केलं तर तेही पाखरू आपल्यावर प्रेम करतं, ते तुम्हाला साथ देतं. तुम्हीच म्हणाल हे कोण्या गावाचं आलं असो आणि विस्तार नको म्हणून. जसं पाखराचं तसं पशुपक्ष्यांचं. माऊली एखादा घरधनी त्याने जर आवडीने एखादा बैल जोपासला. आता हे दृष्टांत कालबाह्य होत चालले कारण बैलच राहिले नाही. 4 पायाची बैलच राहिली नाही गावगाव. पण जुन्या काळात बैल सांभाळणारी माणसं होती. आजही काही हौशी माणसं आहेत. सकाळी उठलं का त्याला चारा पाणी करणार, पाठीवर हात फिरवणार, त्याला धुणार बिणार, त्याला पेंट खाऊ घालणार, तेल गोळा खाऊ घालणार, पिठाचे गोळे खाऊ घालणार. असा जर एखादा बैलाला जीव लावणार असेल तो घरमालक बाहेर गेला आणि बाहेरून आला, घरमालकाला मालकाला पाहिलं का बैल उठून उभा राहावा, हंबरणार. याला म्हणायचं आपण जर पशुवर प्रेम केलं तर पशुही आपल्यावर प्रेम करतो.
आमचे महाराणा प्रताप यांना युद्धामध्ये जखमी झाले. जखमी झाल्यावर ज्या घोड्यावर बसले होते तो घोडा त्यांनी खूप प्रेमाने सांभाळला होता. अक्षरशः त्यांनी आपलं अंग घोड्यावर बेशुद्ध पडले. तर त्या सगळ्या रणांगणातून त्या महाराणा प्रतापांना तो घोड्याने बाहेर काढून निघून घेऊन गेला. वा, पण ते मोगलांच्या हाती त्यांना सापडू दिलं नाही. आपण इतिहास वाचणारी माणसं आहे. मला हेच सांगायचंय, एखाद्या प्राण्यावर जर आपण प्रेम केलं तर प्राणीही आपल्यावर प्रेम करतो. एखाद्या पक्षावर प्रेम केलं तर पक्षाचंही आपल्यावर प्रेम बसतं. एखाद्या निर्जीव पदार्थावर प्रेम केलं तर निर्जीव पदार्थाचं, हे तसं निर्जीव पदार्थाचं, पक्षाचं, पशुचं, तसंच माणसाचं. लोक म्हणतात महाराज त्या माणसाचं आमच्यावर प्रेमच नाही. ठीक आहे, त्याचं तुझ्यावर नाही, तुझं तर त्याच्यावर आहे का? माझं पपेच आहे. असं कसं? अगोदर तू तर त्याच्यावर प्रेम करे, मग तो तुझे. बघा, जुना काळ होता, त्या काळात एकतर्फी प्रेम चालायचं. म्हणजे आपण जरी त्याच्यावर केलं नाही तर ती माणसं आपल्यावर प्रेम करायची. पण आता हे कलियुगी, इथं मान आणि पैसा सुलभ झालेला आहे. कोणाला पैशाचं सध्या कौतुक वाटत नाही, मानाचं कौतुक वाटत नाही. आज जर तुम्ही प्रेम करा तर पुढची माणसं आपल्यावर प्रेम करतील. तुकाराम महाराज सांगतात, ऐसे येती लोक प्रीतीसाठी. जिजाबाई आणि तुकोबाराचा संवाद गाथ्यात आला. सगळ्या ग्रस्ती माणसाने एवढे 4 अभंग वाचले पाहिजे. गाथ्यात श्री भरतार संवाद नावाचे प्रकरण आहे. 4 अभंगाचे 4-5 अभंग खूप गोड आहे. तुकाराम महाराज जिजाबाईला म्हणतात, अगं जिजे, लोकांना काम नाहीत म्हणून आपल्या घरी येतात का? अगं कोण येते घरा? आमच्या कशाला? अगं काय ज्याचा त्याला नाही धंदा, लोकांना लागण एवढी कामं येत, आपल्याच नादात नाही नादी घेत. तरीही लोक त्यांची कामं धामं आवरून जर आपल्या दारात येतात तर मग दारात आलेल्या माणसाला गोड बोललं पाहिजे. भागवतराव, पण काय गजी तू अशी का धावून जाते? का धावते त्यांच्यावर? कोण येते घरा आमच्या कशाला? काय ज्याचा त्याला नाही धंदा. अगं जिजे, आपण पांडुरंगाचे पाय धरले म्हणून लोक, मी तुका म्हणे म्हणतोय म्हणून तुम्ही इथं बसले का? ज्ञानदेव म्हणे म्हणून म्हणतोय मी. जर म्हणे कदम माऊली म्हणे, लोक म्हणजे महाराज तुम्ही तुमचं वांग हे बघा निघाला असं आहे, हे ध्यानात आला. अगं देवासाठी झाले ब्रह्मांड सोय रे. अगं आपण पांडुरंगाचे पाय धरले, पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती आपल्या घरी म्हणून लोक आपल्या घरी येतात दातोटे पाटील. मग तू आलेल्या लोकांना धावती कशाला? कोवळ्या उत्तरे काय वेचे, जरा कोवळ बोला. आगतम स्वागतम सुस्वागतम बोला. तुम्हाला चहा करू का, कॉफी करू का, दूध देऊ का, कोको कोला देऊ? आपल्याला बोललं पाहिजे ना. पोहे करू का, उपीट करू, धपाटा करू का, चपाटा लावू? गोड बोलायला काय हरकत आहे का जिजे? कोवळ्या उत्तरे काय वेचे. अगं जिजे, आपण मान देतो म्हणून लोक येत नाही, प्रेम देतो म्हणून येतात. माने पाचार येतात. या मानाने नाही, प्रेमाने बोलवलं. या माने पाचार येतात. अगं मान देतो म्हणून लोक येत नाही, प्रेम देतो म्हणून येतात. या कारले पाटील विठाल. माने पाचारिता नव्हे अरानुक ऐसे येती लोक प्रीतीसाठी. कारले पाटील शिंदे मामा का आले? प्रीती
प्रीतीसाठी असं प्रेम आहे म्हणून येतात. त्यांना तुम्ही पत्रिका दिली हरिश्चंद्र प्रभात पवार हरिश्चंद्र पाटलाने द्या अथवा नका देऊ. माऊलींची सेवा आहे बाबा, खूप दिवसाला योग येतोय, चला ऐका. प्रेम काही नाही. मी कधी यांना 500 रुपयासाठी गाडी वाढ्यातून प्रेम, फक्त प्रेम. माने पाचारिता नव्हे आरानोक ऐसे येते लोक प्रीतीसाठी. आपण जर निर्जीव पदार्थावर प्रेम केलं तर तेही आपल्यावर करते. आपण जर पशुवर केलं पक्षावर केलं तर पशु पक्षी आपल्यावर प्रेम करतात. जसं पशु पक्षाचं जसं निर्जीव पदार्थ तसंच माणसाचं. आपण जर माणसांवर प्रेम केलं तरच माणसं आपल्यावर प्रेम करतात, अन्यथा करत नाही. विठ्ठल एका भागात लांडग्यांचा खूप सुळसुळाट झाला. एवढा सुळसुळाट झाला की त्या भागामध्ये धनगरांची कळप होती. गोष्ट कुठली? सातारा भागातली, राजगड भागातली. सातारा पुण्याच्या भागातल्या गोष्ट आहे. खाली सातारा वर थोडं पुणे, राजगड रायगड किल्ले हे त्याच भागात आहे. राजगड भागात काही भागामध्ये खूप कोल्ह्यांचा वाघांचा बिबट्यांचा त्रास झाला. छत्रपती अनेक काही धनगर समाजाच्या मेंढपाळांनी छत्रपती शिवरायांच्या कानावर घातलं की आमचा हा त्रास होतोय, आम्हाला बिबट्यांचा. उन्मत्त बिबटे, उन्मत्त वाघ, लांडगे. छत्रपती शिवरायांनी काहीतरी त्याचा बरोबर बंदोबस्त केला आणि त्या मेंढपाळांना संरक्षण दिलं. पुढं चलून छत्रपती शिवरायांनी त्यांच्यावर प्रेम केलं. त्यांनी त्या प्रेमाची उतराई कशी झाली? पुढं चलून प्रसंग असा झाला की छत्रपती शिवराय पांडुरंगाच्या चरणी विलीन झाले आणि गादीवर संभाजी राजे गादीवर आल्यावर एक त्या मेंढपाळातला एक मेंढपाळ संभाजी राजांना पाहायला आले आणि दरबारात आले. लोक येऊन द्यायला, पण संभाजी राजा म्हणायला का आला होता? आपला दरबार छत्रपतींचा आहे, सगळ्यांसाठी मोकळा, येऊ द्या, पुढे येऊ द्या. बोलवलं. कुठून आले? म्हणजे मी संभाजी राजाला भेटायला आले. कुठे आहेत संभाजी राजे? ती गादीवर बसलेले. तिने मीच आहे. तिने असं मला वाटलं कोणी ओमदा माणूस असं, हे तर मिसळून फुटलं नाही, मळलं. बर 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 बर, काय म्हणणे तुमचं बाबा? काही नाही. आणि मग त्यांनी ते फाटके पिटके कपडे गाठी बांधलेले बाजूला काढले, खडा दिला. छत्रपती संभाजीराजे गादीवर आल्यामुळं रोज त्यांना लोक नजराने घेऊन यायचे. सोनं नाणं चांदी बर्जरी वस्त्र मौल्यवान वस्तू. ह्या बाबाने एक खडा आणून दिला. राज, तुझ्या बाचा आमच्यावर उपकार हा, हे उपकारातून उतराय व्हावं म्हणून एवढं खडा कर. सगळे 8 प्रधान मंडळ ते खडा पाहिला, सगळेच हसले. ते मेंढपाळ मला का हसले तुम्ही? त्याला बाबा कोणी सोनं नाणं काही घेऊन येतो, तुम्ही एखादं बोकुड तरी घेऊन यायचा. हे काय घेऊन आले म्हणजे खडा. संभाजीराजे म्हणजे अरे तुम्ही हसता काय? त्या माणसाने ज्या अर्थी खडा घेऊन आला त्या अर्थी हा खडा काहीतरी कामाचा असणार. बाबा काय कामाचा आहे खडा? या खड्याचं वैशिष्ट्य संभाजीराजांना सांगितलं असं आहे, एक काम कर, तू याची एक अंगठी घडवून त्याच्यात हा खडा बसव. हा पण त्याचा फायदा काय? बाबा अरे हे समाज चांगला राहिला नाही. कधी कोण कोणाला ताप देईन सांगता येणार नाही. तुला जर उद्या कोणी विषप्रयोग केला तर ह्या खडा त्या वाटीला लावायचा. जर हा खडा पांढराचा पांढराच राहिला तर जेवायचं. जर खडा निळा पडला काळा पडला घास खायचा नाही, त्याच्यात विष. संभाजीराजे म्हणजे काय सांगताय? हो आता प्रयोग. हे आणाने ताट भरून आणलं, 2 ताट आणा. एका अन्नात विष कालवलं आणि एक अन्न तसंच ठेवलं. जे मोकळं अन्न होतं त्याला खडा लावला तर खडा पांढराच राहिला. पण विषाच्या अन्नाच्या वाटीला लावला तर 2दा काळा निळा पडला. परत इकडे लावला तर पांढरा पडायचा, तिकडे लावला तर काळा निळा पडायचा. आणि मग संभाजीराजाच्या डोळ्याला धरायचे, माझ्या वडिलांनी जी माणसं जपली ती माणसं आज मला कामाला आली. हे ध्यानात आलं. कोण व्यक्ती कधी कामाला येईल सांगता येत नाही. मला हेच सांगायचंय, आपण एखाद्याला आवडली साथ केली तर तो या आवडीनेच मदत आपल्याला करतो. विठ्ठल तसं माणसाचं तसंच देवाचं. लोक म्हणतात मला देवाचं आमच्यावर ध्यानच नाही. तुमचं तरी कुठं देवावर ध्यान आहे? आधी आपलं देवावर ध्यान असावं लागतं तर देव आपल्यावर ध्यान देतो. महाराज तुकाराम मला सांगतात, आपली जर आवड देवावर बसली यस्य प्रीती तर तस्य प्रीती, तोही देव आपल्यावर आवड ठेवतो. तुकाराम मला 100 चरणाच्या अभंगात सांगतात, आवडी तयाची त्याची तया, आवडी तयाची त्याची तया.
ज्याची आवडी तयाची त्याची तया. देव आपल्यावर प्रेम कधी करतो? आपण अगोदर देवावर प्रेम करावं लागतं. तुम्ही देवतांते भजाल तरी देव तुम्हा तुष्टती. ऐशी परस्परे घडेल प्रीती जया. ज्ञानोबराय वर्णन करतात. आपलं जर प्रेम देवावर बसलं तर देवाचं हे प्रेम आपल्यावर बसतं. विठ्ठल असून काय फायदा? जसं आपण देवाकडे जात असताना देवाला काहीतरी घेऊन जातो. देवाकडे देवाच्या दारात जाताना रिकामं जावं नाही, काहीतरी घेऊन जावं. महाराज हार असेल, फुलं असतील, काही नारळ असेल, देवाला काही फळं असतील. देव आपल्याकडे रिकाम्या हाताने जायची पद्धत. काहीतरी रिकाम्या हातात जाताना काहीतरी घेऊन जातो. आणि तसं आम्ही देवाला सहकार्याची भूमिका ठेवली तशी देवाची आमच्या बाबतीत आहे का? बरोबर म्हणतात तशीच आहे. त्याचंही आपल्यावर आवड आहे, प्रेम. माझे आवडते भक्त आहेत. यहा मत भक्त सहा मे प्रिय. यहा मत भक्त सहा मे अतीव प्रिय. असे 12व्या अध्यायात सही प्रीती त्यांचे ठाई. अर्जुना, अरे माझा आत्मा मला जेवढा आवडत नाही एवढे माझे भक्त मला आवडतात. देवा भक्त जीवा होनी आवडती. सकळ ही प्रीती त्यांच्या ठाई. देवाचं खूप प्रेम भक्तावर आहे. निज भक्ताची आवडी. नुसती आवड असून काय फायदा आहे? प्रेम असून काय फायदा आहे? थोडं प्रेम सक्रिय पाहिजे. वा माझं तुमच्यावर लय प्रेम आहे. असं प्रेम सक्रिय पाहिजे, सक्रिय. मग का हो? निळोबा आहे तुमच्या पांडुरंगाचं भक्ताविषयी सक्रिय प्रेम आहे का? प्रश्न. निळोबा म्हणता सक्रियच आहे. सांभाळी त्या घडी घडी, घडी घडी, वेळोवेळी, वारंवार, पावलोपावली, पदोपदी देव भक्ताचं संरक्षणच करू. निज भक्ताची आवडी सांभाळे त्या घडी घडी, पावलोपावली, वेळोवेळी भक्ताला सारखं देव सांभाळतो. महाराज विठ्ठल विठ्ठल विठाला 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 सांभाळीले माय बापा गेलो बापा रे बापा रे गेलो बापा रे
मोरे बाबा चिचोर आहे ना डबल लावायला लय जड जात ते स्वरातून बाहेर पडतं म्हणून म्हणलं मी माझ्या हाताने स्वतःला लावून घेतो लय जड जातं डबल लावायला मला पंचमधून षडजाचा आला षडजामधून खर्च जोड लावायला जड जातं नाही म्हणून बघा माझं असं मी कोणाला कुजवीत नाही मला आपलं सरळ चलत राहायचं सांभाळेलो माय बापा तसं सांभाळे त्या घडी घडी घडघडी पावलो पावली वेळो वेळी देव भक्ताला सारखं सांभाळतो मला सांभाळी वैकुंठवासी विष्णू महाराज कवळेकरांची तुम्ही कीर्तन ऐकली असते ब्राह्मणीने एकदा कीर्तन होतं त्यांचं मी टाळ घेऊन होतो म्हणजे मी त्यावेळेस साड्यात दिलं होतं दादा महाराजांनी मला सांगूनच त्यांची तारीख घेतली माझं कीर्तन झालं नाही माझं दुसऱ्या दिवशी होतं त्यांचा आजच्या दिवशी होतं मुक्ताईच्या उत्सवात वैकुंठवासी विष्णू महाराज कवळेकर हे एसटीने फिरणारे कीर्तनकार एकदा त्यांचं कीर्तन त्या चापडगाव कशी होतं शेवगाव तालुक्यात काय कोण झाले ते रात्री चापडगावला उशिरा एसटीने उतरले त्या काळात फोन नाही काय एक अडचणी आहेत का काय बरं गावाला असं शान एसटी शेवटची आल्यावर त्यांना एखादा बैलगाडी ठेवा काही ठेवा का नाही आणायला काही काही गावचे सत्तेचे संयोजक येतात निवड ब्रह्मदेवाच्या गैरहजेरीच्या नियोजनाचा अभाव कार्यक्रमाचा नियोजनबद्ध पाहिजे बऱ्याच गावचं नियोजनच बद्ध असतं महाराज मग कोण झाले त्या कार्यक्रमाच्या संयोजकाने आबासाहेब बैलगाडी ठेवा निदान एखादा माणूस ठेवा नाही तर त्या काळात टू व्हीलर एवढ्या काय प्रगत नव्हती ही गोष्ट खूपच जुनी मग त्यांना रस्ता माहिती होता निघाले त्या काळात आताच रस्ते नगरचे रस्ते तर ऐतिहासिकच रस्ते आताच रस्ते असले तर भागवतराव त्या काळात कसे रस्ते असतात आणि मग ते निघाले पांदीने त्या गावाला कीर्तन चापडगाव पासून आत निघाले ते बोधेगाव चापडगाव परिसर चालले पुढं रात्र झालेली 8:30 वाजलेली आणि निघाले काय कोण जाणे पुढं अशी जमिनी लगत एक विहीर होती आणि विहीर होती कोरडी आणि 7-8 परस कोण भलं झाडं झुडपं वाढलेली होती तिथे हे नीट त्या विहीर जाणार तेवढ्यात एक मनुष्य उभा राहिला विष्णुबा पुढं विहीर आहे रस्ता बदलून पुढं निघा त्याने बरोबर वारकरी बा बरोबर विष्णुबा थोडे रस्ता बदलून पुढे निघाले त्याने पण मी विष्णुबा आहे हे ह्या माणसाला काय मागवळ कोण हो थांबती व्यक्ती परत दिसली सुद्धा त्याला म्हणायचं सांभाळे त्या घडी घडी देवाने त्यांना त्या विहिरीत पडू दिलं नाही सांभाळे त्या घडी घडी तिथं खाली राजेगावले एक चांगले टाळकरी हो गेले वैकुंठवासी प्रतिबंध रघुनाथ महाराज उंबरेकरांच्या तालमीतले कोण हरिभक्तीपरायण मच्छिंद्रभाऊ राजेगावकर माझ्यापेक्षा तुम्ही लय त्यांना जवळून पाहिलेलं मला तर काय लहानपणापासून मी पाहिलेलं त्यांना मच्छिंद्रभाऊ राहायला वस्तीवर गावात एकादशीचं भजन एकादशीला गावात भजनाला आलं भजन खूप छान झालं आणि भजन रंगात आलं ना पुढं 11 वाजले 12 वाजले 1 वाजले बघा हळूहळू ढाळे ढाळे केतुल हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला एक घडी लागली हळूहळू गळती गळे गळू लागली सगळे एक निघून गेला खाली 2-4 जण राहिले त्यातले सगळे निघून गेले त्यांना वस्तीवर नेऊन सोडायला कोणीही राहिलं नाही एकटेच बसले त्यांच्या नेहमीचा ओळखीचा होता विठोबा विठोबा अरे मला वस्तीवर तर नेऊन सोड विठोबा अरे मला वस्तीवर तुम्ही जाणार कसा ठेच लागेल पुढं काय अमुक तमुक विठोबा गावातला तर विठोबा नाही पण पंढरपूरचा विठोबा त्यांच्यासाठी धावा आणि पांडुरंगाने त्यांचा हात धरून थेट वस्तीवर नेऊन सोडलं वस्तीवर पोहोचले देवाने हात सोडला मग मच्छिंद्रभाऊने अरे बस चहा करायला सांगतो तुला घरच्याला हे विठोबा हाका मारली विठोबा नाही कोणी नाही दारात झोपलेली माणसं उठली का कोणाला हाका मारताय अरे मला ते विठोबा इथं सोडायला आता सकाळी गावात चौकशी केली तर म्हणजे विठोबा भजनालाच नव्हता आता मग सोडायला कोण आला तर म्हणजे ते विटेवरला विठोबा सोडायला आला सांभाळे त्या घडी घडी आजही देव भक्ताला सांभाळतो विठ्ठल सांभाळ करताना काय लागत आहे हो काय लागत आहे अन्न वस्त्र निवारा ह्या मानवी जीवनाच्या मूलभूत गरजा आहेत मग देव या 3 मूलभूत गरजा पुरवतो का या 3ही मूलभूत गरजा पुरवतो अभंगाच्या दुसऱ्या राखोनी
माझा आवाज जरा बसला नाही तुम्ही कोणाला कापरू नाही देत नाही असो बसणार नाही प्रेम आपलं भजा मला कधी नवीन ठेवण म्हणली ना राधा किसन महाराज तुम्ही आजोबाई बसवतो बरं कधी फक्त पण नवीन ठेवण म्हणा मी बसवणार म्हणजे बसवणार वा ती ठेवण ध्यानातच धरायची महाराज वा भजनात माणूस ज्ञानाचा प्रेमी असावा विठ्ठल भुकतहान अन्न वस्त्र निवाय मानवी जीवनाच्या मूलभूत गरजा आहे. भगवंत जर भक्ताला पावलो पावली सांभाळतो तर मग अन्न वस्त्र निवारा देतो वादच नाही. अन्नही देतो वस्त्रही देतो निवारा देतो. राखोनिया भुकतहान भूक लागली तर भुकेच्या वेळी भूक राखवतो म्हणजे त्याला अन्न देतो. अन्नही राखवतो म्हणजे भूक लागली तर अन्न देतो तहान लागली तर पाणी देतो. राखोनिया भुकतहान प्रसंग असणारा की चैत्र महिन्यात आपल्या शिखर शिंगणापूरला मोठी यात्रा भरते. म्हणून शिखर शिंगणापूरला एक दिवस तुकोबाराय वारीला गेले. विठ्ठल विठ्ठल हरिदास तराळ हरिदास तराळ अवघे हातारी सकळ यारे बंधू शिखरातळ यारे बंधू शिखरातळ यारे चैत्र मास पर्वकाळ महादेव दर्शने दर्शने अवघे हकारी सकळ. चला मंडळी मोठ्या महादेवाला चला. यारे बंधू शिखरातळ चला शिखर शिंगणापूरला. कशाला? महादेव दर्शने. कधी? चैत्र मास पर्वकाळ. चैत्र मास पर्वकाळ महादेव दर्शन. आपल्याला चैत्रात महादेवाच्या दर्शनाला जायचं. सगळ्याला हाका मारली पण काय कामी गुंतले निकामी. लोक गुंतलेले इकडं तिकडं तिकडं इकडं आपल्याच नादात असो गुंतलेले. तुकोबाराय बरोबर दोन व्यक्ती निघाल्या. एक कडुसचे गंगाधर पंत मवाळ आणि दुसरे संता तेली जगनाडे. हे दोन्ही मी तुकोबारायच्या गाथेची लेखक आहेत. निमगाथा संताजी तेलेने लिहिलेला आहे आणि निमगाथा गंगाधर पंतांनी लिहिला. निमा म्हणजे थोडेफार मागं पुढे होऊ शकतं पण गंगाधर पंत मवाळ हेही तुकोबारायच्या गाथेचे लेखकच आहे. आजही जर खेडच्या जवळ कडूस एक 10-15 किलोमीटर गाव आहे तिथं जा. गंगाधर पंत मवाळांच्या घरी हस्तलिखित 10,000 अभंगाची गाथा आहे. आजही खूप पाहण्यासारखी गंगाधर पंत मवाळ. आणि संताजी तेली जगनाडे यांची जर हस्तलिखित गाथा पाहिजे असेल तर तळेगाव दाभाडे इथं विठ्ठल मंदिराच्या शेजारी संताजी तेली जगनाडे यांचे वंशज राहतात. आमची आळंदीचा मुक्काम तिथं असतो पंचकृषी प्रदक्षिणेत. त्यांचं लय प्रेम आमच्यावर त्या वंशजांचं. ते लगेच घेऊन येणार. खाली लिहिलेलं जगद्गुरु तुकोबारायच्या गाथेचे संताजी तेली जगनाडे यांच्या हस्तलिखित गाथा. प्रत्येक खाली पानावर खाली लिहिलेलं आहे. तुम्ही खरंच पाहायचं असं तर करत आलो. ते दोन्ही ग्रंथ पहा. ते दोघं जण गेले तुकोबाराय बरोबर. आज इकडं राजुरी म्हणून गाव आहे, मोठं गाव आहे. राजुरीला थोडा बाजार हाट केला. काही पालेभाज्या घेतल्या असत्या, पिठं घेतली असतील, पिठं कुठं काही घेतले. आणि शिखर शिंगणापूरच्या पायथ्याला कोथळं म्हणून तिथं मालोजी राजे भोसले म्हणजे छत्रपती शिवरायांचे आजोबा यांनी तळक खोदलेलं आहे.
भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणजे तळ्याच्या काठी उतरले, पाणी घेतलं, 3 दगडं पाहिले, सूद मांडली, तवा होता बरोबर, तव्यावर भाकरी थापल्या, काही स्वयंपाक भाजी केली. आता गंगाधर पंत मवाळ म्हणजे ब्राह्मण, मग काय व्रतकल्ल्या मधुकल्ल्या हा वजनदार स्वयंपाक केला त्यांनी. महाराज खूप सुंदर स्वयंपाक केला आणि मग 2-3 भाज्या केल्या, त्या पातेल्यात ठेवल्या, एका टोपलंभर भाकरी केल्या, त्या भाकरीवर झाकण ठेवलं. मग आणाभर आता हात पाणी आणाभर फिरवायला केळीची पानं आणली जवळून कुठून तरी. जेवायला बसला, दिगंबर असा संन्यासी एक उतरला, लांब जटा वाढलेला, लांब दाढी वाढलेली, डोळ्यात असं तपाचं तेज, जे तपो तेजाची आलाशी, जे एकाएकन ज्ञानाशी, जे पवित्रता तीर्थाशी तीर्थरूप असा मला मोठं व्यक्तिमत्व. आणि दिगंबर, अंगावर वस्त्र नाही, फकीर कोणीतरी उतरलेला पाहिला, थेट तुकोबराच्या पुढे उभा. तिघही उठले, तिघांनी दर्शन घेतलं. त्या फकीराचं काय म्हणणं आहे, मला भूक लागली, मला जेव घाला. आता या तिघांनी स्वयंपाक केला होता, तिघा चौघात. आता जुने गडी काय जेवायला कमी होते काय? गाव मला जेवायला नाही हो, ताटोर मारा पण माग नाही सारा. जुने गडी ताटोर मारायची पाळी आली तरी चल, पण माग सगळत नव्हते. काय कोण जाणे, पण तिघांनी सांगितलं, संन्यासी बा दिगंबर साहेब, आमची विनंती, तुम्ही पहिलं जेवा, मग आम्ही जेवतो. आता तिघांपुरता स्वयंपाक केलेला, एखाद्या जणाचा वाढाव बी केला असा चौघांचा, पण एका जणाचा स्वयंपाक त्यांना वाढला. 2 भाकरी, आपल्याकडे आता सरस हे केला, 2 भाकरी, वाटीभर भाजी, थोडासा भात, वाटीभर वरण, काही बरोबर आणलं. शेत त्या काळात शेतफळं खूप राहायचे, करवंद, कुठं काय अमुक तमुक, डाळिंब बरंच मांडलं. 2 जणांसाठी चौघांचा स्वयंपाक असेल, एकट्याचा वाढला, त्याने स्वतःचा तर खाल्ला, अजूक वाढा, सगळा स्वयंपाकच मस्त केला, काहीच ठेवलं नाही. पण हे बोलले ना, आपण जर तिथं असतो तर होट कोण्या रेडीच आहे, आमच्या टँकर खऱ्या आवडेल का आला. आणि इकडं म्हणायचं, जे जे भेटे बोध ते मानिजे भगवंत. इकडं म्हणायचं, देखिला माये देवाचा अवताराच्या राशी, तो देवाचे नाना रूप आहेत म्हणायचं. अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी अत्याशी, आमच्या टँकर खाल्या उभेला जाणत्या गाड्या 7-8 दिवसाची वारी असते, पण एवढं काय मनात नाही का ठरवलं. जाणत्या देव तुम्हाला पुढे टँकर भरून देईल. एखादा पंक्तीला बसला कुठं नाही, आम्हाला ते मलाच आवडत नाही. कोंडाजी बाबा डेरे होते गणपतराव, जुन्नर भागात कोंडाजी बाबा डेरे. ते जेव्हा एखाद्या घरी जेवायला जाणार असतील तर घर मालक त्या दारातली कुत्री मांजरी यांना अगोदर पोटभर जेव घालायची. कारण ते जेवायला बसले, दारात कुत्र दिसलं की ते वाढलेलं ताटच घेऊन निघायचे. त्याला काय भूक नाही लागली, त्याला नाही जेव घालायचं. म्हणून घर मालक काय करायला, आधी कुत्री मांजरी पोटभर जेव घालायची, तिकडे बाहेर काढून द्यायचे, मग यांना जेवण. नाही ते जेवतं ताट घेऊन जायचे. ते एकदा पुढं त्या काळात टॉयलेटची व्यवस्था नव्हती. सकाळ प्रातःविधीला गेले, ज्यांच्याकडे उतरले त्याच्या दारात 2-4 शेळ्या होत्या. साधूला कशी विश्व भावना राहते, हे विश्वाची माझी भावना. त्या शेळ्याच्या घरी उतरले होते, मुक्काम केला, काल्याचे कीर्तन होतं, रात्रीचं झालं, काल्याच्या कीर्तनाला थांबले. सकाळी आता आंघोळ करायचे, बाहेर टॉयलेटला गेले, पाटांगणाला. जुन्या काळात असं होतं, लोक घरी जेवायचे, पाटांगणाला जायचे. आता लोक बाहेर हॉटेलला जेवते तर घरी येऊन तुम्ही म्हणा, मी कसं म्हणा, शासनाची योजनाचे पुढेही जागा, पण घरात तुम्ही म्हणा, मी कसं म्हणा, मी काही गाळलेल्या जागा तुम्ही म्हणा. शासनाच्या योजना जरा कठीणच आहे. शासनाने योजना जाहीर केली, हागणदारी मुक्त गाव. काही गावांनी ही योजना उलटी आहे की हागणदारी मुक्त गाव नाही, मुक्त हागणदारी गाव. म्हणजे कोणी पुढे बसायचं काही, नाचायचं नाही, काय नाही, भर रस्त्यावरील पोरं असो. कोंडाजी बाबा डेरे सकाळ तिकडे बाहेर गेले आणि तिथं बाभळ दिसली. तर बावळीला शेंगा आल्या, धोत्राच्या वटीभर शेंगा आल्या. म्हणजे बाबा शेंगा का आल्या, म्हणजे दारात 2 शेळ्या आहेत, यांना शेंगा लय हवं लागतात. म्हणजे आता काय करावं, याला म्हणजे विश्व भावना असते. जीव जंतूवर प्रेम करणारी माणसं, काय माणसं वागली असतील महाराज. काही तर कोंबड्याच हानी देत, अरे पुढे बसायचंय. ते शेळ्यांना बोकडांना शेंगा खाऊ घाली, तर तुम्ही
एका भगवाचा इथून जाऊन मांस खाता हाऊस करी जोडून वैरी ठेण एवढं एकच अभंगाचं इथून केलं. मग मला फोन करा चौघांचा स्वयंपाक त्यांनाच व्हा. त्या हे दिगंबर संन्यासाने तो चौघांचाही स्वयंपाक खाल्ला. आणि मग आता काय भांडे मोकळेच पडले ठेवले त्याच्यावर झाकलं. टोपलं मोकळं टोपल्यात काहीच ठेवलं नाही. मोकळं पडलं ठुली झाकलं. आता दिगंबराने आशीर्वाद दिला, तुम्हा तिघांनाही महादेव दर्शन देऊ असा आशीर्वाद दिला. तो दिगंबर त्या मुंगी घाटातून डोंगराला हात न लावता यांच्या डोळ्यात देखत ते मुंगी घाट चढून गेला. अरे बिगर हात लावता मानलं पाहिजे. मग आता ते तिघ जण होते त्यातले गंगाधर पंत मावळ म्हणले आता महाराज सामुग्री संपली. मग इथून 10-12 किलोमीटरवर 2-4 कोसवर राजुरीला मी राजुरीला जातो, परत सामुग्री घेऊन येतो, परत स्वयंपाक करून जेव. तेवढ्यात तुकाराम महाराज बघा बरं सगळं स्वयंपाक वाढला होता. मग त्या टोपल्यावर माशा काय भोगात्या, त्या पातेलीवर माशा भोगात्या. आपण तर झाडून पुसून वाढलं होतं का बरं. टोपल्यावरनं पांघरून काढलं, गच्च टोपलं भरून तीळ लावलेल्या भाकरी महाराज वा, गच्च पातीने भरून आहे भाज्याच्या भाज्या. आणि मग तिकडे एकमेकांना पाहायला लागले. साक्षात महादेव आपला प्रसाद जेवून गेले. आपला तर जेवणे पण आपल्यालाही आणून दिलं. राखोने या भुकतः करी त्याचा बहुमान. भगवंत भक्ताचा खूप मान करतो. देवे भक्ताला उपचार मांडिले, उपचार शांती सुखासनी माने वैसवी, माने वैसवी. देव भक्ताचे उपचार करतो. अरे भक्त देवाचे करतो यात नवल का. देवच भक्ताचे दया पूजिले आदरे. हे बघा पांडुरंगाने तुकाराम महाराजांची पूजा मांडली. वा निर्गुण आकार झाला गुणवंत घाली दंडवत पुजवणी. वा देवाची आवडे भाविक जो भोळा शुद्ध त्या चांदळा करुणी मानी. वा जरा टाळ्या वाजा महाराज. वा त्याला म्हणायचं विनेकरी पाठांतर आहे ना. नाही तर गावा विनेकरी असो नको सांगायला. सावळा गे चिमणा माझा गवळणीत खेळे राजा. खरंच मानलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल देवाशी जो आवडे भाविक जो भोळा शुद्ध त्या चांडाळा करुणी माने. मानियाला नाही उधार्या बोला. नाम घेता मला युक्ती थोडी माझी दुर्बळाची वाचा. 100 चरणाच्या अभंगाचं प्रमाणे मला तुम्ही एक सांगितलं का मला असं एकदा पेटावर मी पुढेच जातो. 100 चरणाच्या पुढची सगळी चरण म्हणून दाखवेल तुम्हाला. तर 100 चरणाच्या अभंगाचं प्रमाण ह्या बाबाला पाठ कसं झालं हे महत्वाचं आहे. देवाशी जो आवडे भाविक जो भोळा भोळीत माणसं परमार्थ करतील का. भोळी थोर झाली आणि हा
आणि चौदा 84 हा, त्यातलंच आहे ते 100 चरणाचं त्याच्यातलं आहे. विठ्ठल विठ्ठल खडांब्याचं नाव राखा आहेत मग माणसं कोणी म्हणून संपला माझा विषय. राखोनिया भूपतहान गळित्याचा बहुमान भक्ताचा खूप मोठा मान करतो. मान त्या विष्णू सहस्रनामात मान 10 असे ठेवालेले आहे पद आहे. भगवंताचे अनेक नाव आहेत. तर मान 10 मान्य असं मान 10 म्हणजे तो भक्ताला मान देतो. करित्याचा बहुमान वस्त्रभूषणे पुरवी 12 वाजले ऊन झाले. भक्ताला वस्त्र देतो, भूषण देतो, वस्त्रभूषणे पुरवी. एक दिवस तुकोबाराय कोसरीवर भजन करत बसले होते. जिजाबाई आंघोळ करीत होती आणि अख्ख्या घरात एकच पातळ होतं, ते बदलायला नाण्यावर ठेवलं होतं. एक अंगावर एक बदलायला होतं. दोनच पातळ जिजाबाई आंघोळ करीत होती. तेवढ्यात एक ब्राह्मण बाई तुकोबारायच्या दारात आले. तुकोबा माझ्यासाठी पातळानं ठिगळं लावलेत म्हणले. हा मी एका पक्षाची पण दुसऱ्या पक्षाचं तिकीट घेऊन असो सगळी ठेगळं लावली ती. मग काय म्हणायचे तुकोबा जिजाबाईची एखादं फाटकं तुटकं पातळ असेल तर द्या घालायला. बसा बसा आई बसा. आता या दोघांचा समाज जिजाबाई नाही ऐकत. जिजाबाई माहिती होतं मलाही एकच पातळ आहे बदलाय बहुतेक माझा मालक निदान तेवढं तरी देणार नाही. पण जिजाबाईला तुकाराम महाराजांचं माहितीच नव्हतं कसं काय. तुकाराम महाराजांनी अख्खं घर धुडाळलं. कुणच पातळ नव्हतं, एकच पातळ होतं नानीवर होतं. आता जिजाबाई मी आंघोळीला बसलेली ती जिजाबाईला लागेल. जिजाबाईला देव तर ब्राह्मण बाईला भेटायचं नाही, ब्राह्मणीला देव तर जिजाबाईला राहणार नाही. तुम्ही काय केलं असतं बरं? बायकोला ठेवलं असतं का ब्राह्मण बाई दिलं असतं? मी खात्रीन सांगतो दुसऱ्याच उठून आणलं असतं. कोणी भाऊ काय कोण तुकाराम महाराज त्यांनाच म्हणायचं ज्यांनी ते वस्त्र तसंच उचललं जिजाबाईच्या ध्यानी म्हणी नाही ब्राह्मणबाईच्या खांद्यावर टाकलं. ब्राह्मणबाई म्हणले तुकोबा तुमच्याही बायकोला एकच होतं पात्र. मी सगळं घर धुंडाळता ना तुम्हाला पाहिजे आणि तेच तुम्ही मला दिलं. पांडुरंग तुमचं कल्याण करू. तुकाराम महाराज म्हणजे हळूवाला कल्याण राहायचं बाजूला. जिजाबाईला जर कळालं तर भिवंडीच व्हायची. कल्याण भिवंडी. मग जा तुम्ही आता. ती ब्राह्मणबाई निघून गेली. तुकोबाराच्या लक्षात आलं जिजाबाईची आंघोळ झाल्यावर जिजाबाई पातळ पाहिलं नाच माझी हजेरी काढी. तुकाराम महाराजांनी विना चिपळ्या उचलल्या. माग काय व्हायचं ते हो. काय माणसं उदास असतील महाराज. आबासाहेब सांगायला बरं वाटतंय. नाही तर लोक इथं बटल्या चॅटिंग करते. म्हशीला पाणी पाजलं का आता कीर्तनाला लागले तर इथं तरी म्हैस आवडतोय. इथं बटल्या चॅटिंग करते. काय घ्या काय सांगा वर बघा. माग सगळं उडान येत याचा मुलांना माग पाहायचं. महाराज निघून गेले. जिजाबाईचं स्नान झालं आणि जिजाबाईने पाहिलं तो नानीवर ठेवलेलं पातळच नाही. जिजाबाईचा हुंदकाच फुटला. आता कोणाच्या गळा पडून रडावा आणि कोणाला पातळ मागावा. काय मला माझ्या बापाने यांच्या पदरात बांधलं. नेमकं त्या दिवशी होती लगत तिथी. लोक चालले होते लग्नाला आणि वराड होतं दिवस. मोऱ्यांचंच होतं का मोरे बाबा. मोऱ्यांचंच लग्न होतं. मग बावकीच्या सगळ्या बाया गोळा महाराज लग्नात जाडून बघत येत लोक. आता काय सांगावा. खरं एवढ्या दिवस तुम्ही जिथंच कसे हाच मोठा प्रश्न पाडायला. मग ते लोक म्हणजे यार जिजाबाई घ्या थोरल्या वाड्यातले येतात आणि मग ते वराडी थेट घरात शिकले. जिजाबाई आवडा वराड निघाले बैलगाड्या चालल्या. आता काय करा. कुठं आहे जिजाबाई. कुठं जिजाबाई नाणीत बसले. आता लोक बांधून दिसत नाही तोपर्यंत घर चापतात का नाही. लोक तशी बी घरात चापित पण असं आम्हाला काय हरकत नाही. अख्ख्या घरात माणसं शिरली. पांडुरंगाला जिजाबाईला तसं रडू आवराना. आता वड्या पातळ्या जाऊ का यांच्या पुढे आणि इथं बसू. पण लोकांना माहीत झाले. लोक काय म्हणतील. महाराज काळजी पांडुरंगाच्या लक्षात आलं. आता जर मी पातळ घेऊन नाही गेलो जिजाबाई उद्या माझ्या देवळात मासे नाल लावलेलंच खेटर घेऊन. आताच्या पोरांना नाल लावलेलं खेटर काढायचं नाही बरं का. जुन्या काळात खेटरला नाल ठोकायचे मला. मग ते नाल लावलेलं खेटर जर एखाद्याला हल्लं ना दीर्घच निघायचं पाठीचं मला. उद्या जिजाबाई नाल लावलेलंच खेटर घेऊन येईल माझ्या दरबारात. पांडुरंगाच्या लक्षात आलं. आता कुठं बियावल्याला जाऊन कुठं पैठणी आणू. साई माऊली पैठणी. मग नाही 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 म्हणजे आता पांडुरंगाने अंगावरलाच पितांबर काढला. गुप्त रूपाने जिजाबाईचा अंगावर काढला. जिजाबाई म्हणजे आंबाबाई
किती तुझी मोठी कृपा पांडुरंग म्हणजे कमाल झाली. कारण ज्याने रस्ता केलाय त्याला तर नारळ फोडू द्या, दुसरे नारळ फोडायला लागले. मी पितांबर दिला आणि आंबाबाईचं ढकलवायची ती काय. पांडुरंग काही बोलले नाही, पण ते पितांबर वस्त्र भूषणे पुरवली. देवाने वस्त्र पुरवलं जिजाबाईला. वा, सगळं घरात लखलखाट, सगळं घर बनलं. जिजाबाई पितांबर नेसून आल्या. नेसले पितांबर शाल. माझं तसलं मी पाठी पण नाही म्हणत. असा पितांबर नेसून आईसाहेब आल्या. आईसाहेबाचा तो पितांबर पाहिल्यावर सगळं गावातले भावकी पाहिजे का ग जिजा, एवढ्या भोला मागाचा पितांबर. तुकाराम महाराजांनी कुठं भागवत कथा धरली मिळली होती का काय, एवढं मोला मागाचा कुठं काय बागायत पट्ट्यात होती का काय, कुठं आहे नेमक्या कथा कुठं होती. जिजाबाई म्हणली जसं जळत त्याला चकळत, त्या बाबाने माझं पातळ त्या बाबांनी पहिला दिलं. शिवगा बाबाईची कृपा म्हणून हे पितांबर. म्हणजे मग चला वराडाला, म्हणजे काय पाहुण्याला वड्याला वराडा नाही. हा काय द्यावं, मला येणंच होणार नाही, गेलंच नाही लागणार. संपलं. वस्त्रभूषणे पूर्वी चिंता त्याची वाहे, जी मी भगवंत भक्ताची चिंता करतो ते एकवटली जी एक क्षणी. हा अनुसंगा माझी एक वाहनी, तेव्हाची मज चिंतवनी तयाची पडली. त्या चिंता त्याची वाहे जीवी, निळा म्हणे त्याची उनी, नेदी पडो कवन्या गुन्हे. त्या भक्ताला ऊन पडू देत नाही, पूर्तताच करतो. राखोनी हा भुकतहान करी त्याचा बहुमान. वैकुंठवासी हरिभक्ती पारायण आमच्या नेवासा पंचकृषीचे वारकरी, सासवड पंचकृषीचे वारकरी, अलंकापुरी पंचकृषीचे वारकरी, या भागामध्ये पारायणाचार्य, कुठेही पारायण असेल, पारायण जाणार, भजनाची आवड असलेले माझ्या डोळ्या पुढेच आहेत बघा. ते असा थोडं गुटगुटीत बांधा, बुट्टेने, दोन टांगी धोतर, असे आदरणीय हरिभक्ती पारायण दत्तात्रय माधवराव हरिश्चंद्र यांचं पुण्यस्मरण. गेल्या वर्षीच ही सेवा माझ्या गळ्यात घातली आणि या निमित्ताने सगळ्यांच्या आपल्या दर्शनाचा योग आला. सगळ्या पै पाहुण्यांना विनंती, आपलं हरिश्चंद्र परिवारावर जे प्रेम आहे ते प्रेम अभंग राहो आणि त्यांचंही समाजावर यस्य प्रीतीही तस्य प्रीतीही, या न्यायाने उभयतांची प्रीत परस्पर राहो अशी पांडुरंगाला प्रार्थना. सगळ्यांना एक आमंत्रण आहे. आमंत्रण पांडुरंगाचं आहे. पंढरपूरच्या यावर्षी नामदेवरायांचा 775 आहे. आपलं यावर्षी सावता महाराजांचा 775 आहे. यावर्षी माऊलींचा 750 आहे. याच वर्षामध्ये तुकोबरायाचा 375 आहे. याच वर्षामध्ये नामदेवराय आणि झालाबाई यांची समाधी नामदेव पाहिलीवर, नामदेव पाहिलीवर 14 जणांची समाधी एका वेळेला. तर त्या या घटनेला या वर्षीबरोबर 675 वर्ष पूर्ण होतात. एकनाथ महाराजांची गुरु देवगिरीला त्यांची समाधी दौलताबादला. तर जनार्दन स्वामी यांना 375 आपलं 450 वर्ष पूर्ण होतात. आणि तपोनिधी नारायण महाराज देहूकर ज्यांनी पहिला पालखी सोहळा काढला 1685, तर त्यांनाही यावर्षी 375 वर्ष पूर्ण होतात. हे सगळे मुहूर्त डोळ्यापुढे ठेवून सोलापूर जिल्ह्याच्या वतीने खूप मोठं पारायण पंढरपुरात संपन्न होतंय. दररोज 25,000 वाचक, 2,000 टाळकरी, 25 पखवाजे, कीर्तनाला पहिल्या दिवशी 1,00,000 लोक आणि काल्याच्या दिवशी 5 लाख भाविकांना पुरणपोळी. खूप मोठं आयोजन पंढरपुरात संपन्न होतंय. आयोजक समस्त सोलापूर जिल्हा आणि जगद्गुरु तुकाराम महाराज निजधाम सेवा संस्था ट्रस्ट, या ट्रस्टचा हा उत्सव आहे. तर माझी विनंती आपल्याला की आपण सर्व मंडळी या उत्सवाला, या अधिक मास आहे अनायासे अधिक मासात पंढरपुरात पारायण. आपल्याला अधिकात पंढरपुरात कधी पारायण घडलं नसत आणि यावर्षी एवढ्या 7 संतांचा मुहूर्त आहे आणि म्हणून खूप मोठा उत्सव नामदेवरायांचा 675वा पंढरपुरात संपन्न होतोय. पहिल्या दिवशी 1,00,000 लोकांचं नियोजन. तर आपण या उत्सवाला पारायणाला या. 16 तारखेला मुक्कामी, या 16 तारखेला मोठा रथ उत्सव आहे पंढरपुरात आणि मग 16 तारखेला रथ उत्सव संपला का 17 तारखेला 4 ते 6 काकडा भजन, 6 ते 11 नामदेव गाथा पारायण, 11 ते 1 सोलापूर जिल्ह्यातलं कीर्तन, 1 ते 1 वाजता 100 गावांच्या भाकरी आणि मग महा अन्नदान चालू होणार. 1 ते 3 पर्यंत अन्नदान, 3 ते 4 हरिपाठ, 4 ते 6 नामदेवरायांचं चरित्र ऐकायला भेटणार. जसं आता तुम्ही तुकोबरायांचा प्रसंग ऐकले तसे नामदेवरायाचे प्रसंग तुम्हाला ऐकायला भेटणार. फिरविले देऊळ जगा माझे ख्याती, काय प्रकरणे, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नामदेव हाती दूध प्याला, अकबरे गायवत समारी रे, कीर्तनी उठविले नामदेवे,
कवित्व केले शतकोटी तारीने 100 कोटी काव्य कसं काय केलं, प्रत्यक्ष वाळवंट परीस पैकी सर्व पंढरपूरचं वाळवंट परीस केलं, हे काय प्रकरण आहे. हा सगळा इतिहास तुम्हाला ऐकायला भेटेल. पंढरपूरला खूप सुंदर उत्सव आहे आणि या उत्सवात 24 तास नामदेव जनाबाई भजन आहे. आतापर्यंतच्या उत्सवात तुकाराम तुकाराम भजन होते आणि या उत्सवात नामदेव जनाबाई भजन आहे. तर माझी विनंती की आपल्या नगर जिल्ह्यातल्या प्रत्येक गावाला या उत्सवात भजनाला संधी आहे. तर माझी विनंती की आपण सगळी मंडळी या उत्सवाला पारायणाला या, त्याही पेक्षा भजनाला या. प्रत्येक गावाला पत्रिका आहेत. या उत्सवाचं जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टने देहूकरांनी तुम्हाला पत्रिका पाठवलेल्या आहेत. आदरणीय आमचे गोरख महाराज, माझी विनंती की आत्ता जी गावं आली त्या प्रत्येक गावची नावं आहेत त्या पत्रिकांमध्ये. पहिल्या दिवशी सगळ्या नगर तालुक्याचे पार येतं नामदेव जनाबाई भजन. दुसऱ्या दिवशी आपलेच एक दिवस शेवगाव तालुका, एक दिवस पाथर्डी आहे, एक दिवस रावरी तालुका आहे. प्रत्येक गावाचं भजन आहे. तर माझी विनंती की आपण सगळ्या मंडळीने नामदेव जनाबाई भजन या उत्सवात तुकोबरायचे वंशज आहेत, नामदेवरायचे वंशज आहेत, सावता महाराजाचे वंशज, सगळे संस्थान वंशज एकत्र करून महामहोत्सव संपन्न होतोय. तर आपण सर्व मंडळीने या भजनाला यायचंय. आपल्या गावचा ज्या दिवशी पहारा आहे, ज्या तारखेला ज्या दिवशी त्या दिवशी आपलं नाव पुकारलं जाईल तिथं आपल्याला संस्थांच्या वतीने नारळ दिला जाईल. आपल्या भजनी मंडळाला 2च तास यायचंय. एका पहाऱ्यात 12 गावं आहेत, आपलं 11 गावं आहेत. अशी दिवसाची 132 गावांचे पार आहेत आणि आपल्या गावचं पाऱ्याला नाव जोडलं जाणं हे भाग्याची गोष्ट आहे. त्यांनी 700 वर्ष आपल्याला नामा म्हणे, जनी म्हणे, तुका म्हणे, ज्ञानदेव म्हणे शिकवलंय. तर आपण दोन तासापुरतं पंढरपुरात यायचे आणि अधिक मास असल्यामुळे पांडुरंगाचं दर्शन होईल. अनायासे चंद्रभागेला पाणी सुटलंय, खूप छान पाणी सुटलंय मला. आणि मग स्नान होईल येत्या 17 मे ते 24 मे. तर आपल्या राहुरीचा पारा किती तारखेला आहे, तारीख किती घ्यायची पाहतो आणि पाहून ठेवायचं. त्याच्यात पहिल्या दिवशी 17 तारखेला नगरचा पारा आहे आणि इकडे द्या हे बघा समोरून कार्यक्रम आहे, मागून पहारा आहे. एका गावाला 25 पत्रिका पाठवल्या आपल्याला देवकारांनी. तुकोबरायचे वंशज आदरणीय रामदास महाराज मोरे, आदरणीय माणिक महाराज मोरे, ही सगळी मंडळी आहे. तर पहिल्या दिवशी अरे हे राहुरी आहे तर हे बघा 19 तारखेला दुपारी 3 ते 5 राहुरीचा पार आहे, 5 ते 7 आहे, 7 ते 9 आहे, 9 ते 11 आहे, 11 ते 1 आहे. 19 तारखेला 5 ते 7 वांबोरी, धामोरी, खुर्द, धामोरी बुद्रुक, खडांबे बुद्रुक, खडांबे खुर्द, उक्कडवेडे, सशेगांधे वस्ती. 19 तारखेला यावं लागलं. तुमचं नाव पुकारलं जाईल. बाभुळगाव पाटील नाही आले, आवाज पंढरीनाथ पाटील लग्नाला गेले. मोकळ ओहळ, मोरेवाडी, अवघड पिंपरी या गावांचा पहारा 5 ते 7 19 तारखेला आहे. आणि 11 ते 1 ताहराबाद, गाडकवाडी, बेलकरवाडी, मल्हारवाडी, घोरपडवाडी, म्हैसगाव, तांदुळनेर, कानडगाव, मुसळवाडी, वारवर शिंदे. हा बरं का 11 ते 1 तुम्हाला पहारा आहे. माझी विनंती आहे. परत मग 3 ते 5 ला देवळाली पट्टा आहे, 7 ते 9 ला कोंढवड पट्टा आहे. कोंढवड, आरडगाव, मानोरी, मांजरी, शिलेगाव, शेनवडगाव, वाजूळपुरी, कोपरे, बरं का भाऊसाहेब आपा, देळापूर, वांगी मुद्दाम घातली, श्रीरामपूर पण आम्ही याच्यातच केलंय, शेडगाव. आणि 9 ते 11 ला पारा आहे. टाकळी मिया, मोरवाडी, तांदूळवाडी, बारागाव, नांदूर, गाडेपाटील पुढे मोमीन आखाडा, ब्राह्मणी, दादाबारा, उमरे, केंदळ खुर्द, केंदळ बुद्रुक, वळण आणि पिंपरी असे 19 तारखेला आपले भजन पहारे येतात. पांडुरंगाच्या एवढ्या मोठ्या उत्सवाला आपलं नाव जोडलं जाते. तुमच्या दृष्टीने खूप भाग्याची गोष्ट आहे. तर आपण या सर्व मंडळीने याचा लाभ घ्यावा. सोपानराव विठोबा कलापुरे याने पंढरपूरच्या या अन्नदानासाठी 5000 रुपये देणगी दिली. जरा टाळावा त्यांच्यासाठी धन्यवाद. आम्ही आतापर्यंत महाराष्ट्रात जेवढे उत्सव केले त्याचा ट्रस्ट करूनच उत्सव केले दोन्ही. फक्त एकच उत्सव असा झाला की तिथल्या लोकांनी ट्रस्ट न करता केला, तो आहे लातूरचा उत्सव. आणि मग ज्याने ते ट्रस्ट केलं नाही ते 2 महिन्यापासून गुप्त होते. 2 दिवसापासून मग त्यांच्या मागे पोलिस लागले की पैसे कुठे आहेत. आणि मग ते काल प्रगट झाले. आता लोक त्यांना हिशोब मागून, कारण आदरणीय सोनवणे साहेबांनी आमचा नेमच असतो की आपल्या खर्चीने जायचं आणि आपल्या खर्चीने यायचं. सगळे उत्सव आतापर्यंत देहूचा उत्सव ट्रस्ट झाला, नाशिकच्या उत्सवाचा ट्रस्ट, सासवडचा ट्रस्ट, अकोळनेरचा ट्रस्ट आहे. आपण विशेष म्हणजे अकोळनेरच्या ट्रस्ट मी बी नाही, माझा पावला बी नाही.
पाहुणे रावळे गोळा करायचे आणि ते आपलेच खिशे तापत आहेत महाराज. तर असे आतापर्यंतचे सगळे उत्सवाचे ट्रस्ट, फक्त लातूरचं ट्रस्ट झालं नाही, उत्सव मोठा झाला. आम्हाला त्यांनी सांगितले 7-8 जण ट्रस्टी आहेत. आम्हाला वाटलं खरं आहे आपली ओळख पाळत नाही त्या भागात पहिल्यांदा गेलेलो, पण ते नंतर कळालं की ट्रस्टच नाही. आणि मग ते त्याचा एक जण महात्मा असे 2-4 जण असतील ते. तर बघ त्यांनाही आता काल परवा पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली, ते सापडले. त्याच्यात सोनवणे साहेबांनी आम्ही आणि सगळा जिल्हा आमच्या पाठीमागं, सगळ्या जिल्ह्याला माहिती की ही माणसं आपल्या खर्चीने आली, आपल्या खर्चीने गेली, म्हणून जिल्हा त्यांच्या चौकशीत लागला. वारकरी संप्रदायात कोणीही ही केलेली चोरी मान्य होणार नाही आणि करू बी नाही महाराज, करू बी नाही. काय देवाने कमी केलंय? मला तर रोज 2 कीर्तन आहे, तुम्ही मला आज काय तसं पाठवणार आहेत का? काहीतरी देणारच का नाही? आणि म्हणून खूप आदर्श खरंच सोनवणे साहेबासाठी एकदा काढावा. या माणसाचं योगदान आपल्या माझ्याबरोबर येतात, माझ्याबरोबर लतीपाला तुम्ही आहेत, राजगुरू महाराज येते, त्यातली साक्ष ठोसर भावसर तर सगळ्या उत्सव असतात. आप्पा आहेत, दादा महाराज असतात. खूप एक फक्त सांप्रदायिक चुलीपर्यंत जावं एवढी भावना. पण ते बघा सगळ्याच गोष्ट चांगला येत नाही, एखादं वाढ अभिनय होतो हा, तसं एखादं होऊ शकतं तसं. पण शासन आहे अखेर याचं हिशोब असणं गरजेचं आहे. कोणत्याही सप्ताहाचं ट्रस्ट आणि ऍडिट होणं गरजेचं आहे. आम्ही जेवढे उत्सव केले आबासाहेब, सगळ्याचं ऍडिट ट्रस्ट हे पारदर्शकपणा. आणि मग काल मात्र ते मंडळी सापडली, 2 महिने गुप्त होती ती मंडळी, 2-4 मंडळी ती सापडली. आता जिल्ह्याला ती उत्सव आम्ही त्यांनी नेले असं आमचंही म्हणणं आहे. जिल्हा त्यांचा उत्सव, त्यांचे पैसे, त्यांची रक्कम, ते त्याला जबाबदार. आणि ते लोक त्यांच्या मागाबरोबर लागले, लोक त्यांना शोधणार, लोक ते बरोबर बाहेर काढणार. आणि म्हणून महाराज मला 1 मिनिट बोलायचं बरं. सध्या आपल्या नगर जिल्ह्याच्या मीडियावर तिकडल्या लातूर जिल्ह्याच्या बातम्या मला टाकत आहेत लोक. हे काय, हे हा काय प्रकार आहे? तर महाराजांनी तो आता सगळं सांगितलंय. तर आपण पण याच्यावर सगळ्यांनी माझी एक विनंती, कारण आपला परिवार आहे, त्याच्यावर एक कटाक्षाने लक्ष ठेवा. तुम्हाला पण उद्या ते आपल्या काही भागातली माणसं असं करू राहिले, ते टाकू राहिले. आणि मला त्याच्या आता मी महाराजांना दाखवलं कीर्तन झाल्यानंतर, मला कुणी टाकलंय ते महाराजांनी ते आज या ठिकाणी क्लिअर केलेले. तर तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे, उद्या भविष्यात तुम्हाला पण त्या क्लिप येणार आहेत, तर तुम्ही पण त्याला उत्तर द्यायला सगळ्यांनी समर्थ राहायचंय त्या गोष्टीला. कारण मला आल्यापासून खटक राहिले. एक जणाचा आता एवढ्यात फोन आला होता, तर मग मी महाराजांना बोललो त्यानंतर, तर सगळ्यांना तुम्हाला ती क्लिप येणार आहेत. आता काय करणार आहे, हा माणूस तो माणूस तो त्याला टाकणार आहे. तर सगळ्यांनी त्याच्यावर उत्तर द्यायला सावध राहा सगळ्यांनी. महाराजांनी आता जे सांगितलं ना का त्या ठिकाणी ट्रस्ट झाल्यामुळे हे घोटाळा झालेला आहे आणि तो त्याच माणसांनी केलेला आहे. पण त्याचा सगळा सर्वस्वी आज लोकांनी काय केलंय, मला त्या भागातले सुद्धा फोन आले, कारण सोनवणे साहेब म्हणजे सोनवणे साहेबांना मी घेऊन येतो म्हणजे स्वतः. तर हे सुरू केले लोकांनी. तर सगळ्यांना माझी विनंती आहे, तुम्हाला पण उद्या ती क्लिप येणार आहे, उद्या आपल्या जवळचे माणसं पण तुम्हाला टाकणार आहे. तर सर्वांनी उत्तर देण्यासाठी सक्षम राहा. हो, विशेष म्हणजे काल देहूकर होते आमच्या बरोबर आणि भंडारा डोंगर संस्थान मूळ म्हणजे आमच्या वंशज आहेत. आणि आपण कोणतंही करत असताना वंशजाला धरून करतो, वंशजच उभे राहिले आणि जिल्हा उभा राहिला. फक्त ज्या 2-3 माणसाने ते रुपये पाहता लोचनेने घेऊन गेले, आता त्यांच्या मग जिल्हा लागला, पोलीस लागले, प्रशासन लागले, वंशज बी लागले. समाजाचा पैसा भंडारा डोंगरासाठी देतो म्हणजे 2 महिने घेऊन पळून गेले. आणि म्हणून मग लोक त्यांच्या मागे लागले आणि सगळा हिशोब काटेकोर पद्धतीने तपासून त्याची चौकशीच झाली पाहिजे आम्ही मताची माणसं. आणि म्हणून आपण सर्व मंडळी या बाबतीत निसंशय राहा अशी विनंती. महाराज की
परिवाराला दुःख होणं साहजिक आहे, पण हा मृत्यू लोक आहे आलेला एक ना एक दिवस जीवाला जावंच लागतं. हाजी जर जायचं म्हणजे एक ते आमचे सोनर परिवाराचे जायचे तर होतेच, पण अगदी म्हणजे खूप त्यांचं कोणी पण विरोधाची चेष्टा करायची त्यांची.
पण पुढं ओघामध्ये काय झालं, मी बाहुलींचं काम बघायला लागलो आणि ते आमच्याशी मला तुमच्याबरोबर यायचं म्हणायची की वाडीची सोडवणे फळ काय सांगायचे ते होईल सगळं. तर असं एक पण आता काय आहे, कधी कधी संघर्ष बाळासाहेब करावा लागतो. संघर्ष करून आता माऊलीच्या पाठीमागे राहायचं म्हणजे पाटील सर पुढे या, तुम्हाला बोलायचं, तुम्हाला आभार मानायचे सगळ्यांचे, या इकडे पाटील सर. तर हे याच्यावर काय आम्हाला जास्त ते भाष्य करायचं ते बोलत पण नाही, त्या विषयावर काही माऊलींच्या सगळं विस्तार केलं नाही. आम्हाला सगळं त्याचं परिस्थिती आहे त्याचं. आम्ही अनेक लोकांची सेवा करतोय. उद्या पंढरपूरमध्ये सुद्धा आम्ही हेच करणार. लातूरमध्ये जी मंडळी इथून गेली नांदूरची मंडळी आली होती, तो सोहळा कसा झाला हा विचारायचं. कसा सोहळा झाला तो त्यांना कोणाला माहित नसायचं. मीठाचं सुद्धा खरेदी आणि काही कल्पना नसायची. आम्ही सगळं रात्री 12-1 वाजेपर्यंत सगळ्या मार्गाने सेवा करायचो. पहाटे 5 वाजता मी माऊली आम्ही सगळे हजर राहायचे तिथं. त्यांचं एकच उद्देश होता काय करायचं हे मी माऊली सांगितलं, माऊली गडबड आहे आता आपल्याला याला सामोरं जावं लागणार, आता नाही वेळेचे हा तर तुम्ही याच्या बसून सावध राहता आपल्याला म्हणजे आणि पुढे काय काय कसं ठेस लागल्याशिवाय काही माणूस जागेवर असत नाही. आणि माऊलीचं खूप नाव आहे महाराष्ट्रामध्ये. आता जे महाराष्ट्रामध्ये जे वारकरी संप्रदायाचं जे चालू आहे, कारण असं काही समजू नका गावातच विरोधक असतात, महाराष्ट्रभर माऊलीला विरोधक आहेत. असू दे आम्ही म्हणतो चला पांडुरंग आहे ना आपल्या पाठीशी, एक पांडुरंग पाठीशी असला ना बाळासाहेब सगळ्या निपटाव त्याचा होऊन जातोय. असं हे चालूच राहतंय. तर आम्ही त्या हरिश्चंद्र परिवारांच्या अगदी म्हणजे त्या दाजींच्या ज्या हे होत्या आमच्या भगिनीच होत्या, त्यांनी त्यांच्याबरोबर अगदी खूप चांगला परमार्थ केला, चांगला त्यांना सहभाग दिलाय. त्यांचा चिरंजीवही पुढे आता आमच्या गांभर खोडच्या सोसायटीचे सध्या विद्यमान चेअरमन आहेत. चांगलं काम त्यांचं काम पण चांगले ते व्हायचे आमचे. आणि हा सोनवणे परिवारांचं अगदी आम्ही त्या हरिश्चंद्र परिवार अगदी त्यांनी निष्ठाने आम्ही त्यांचं प्रेम केलंय, त्यांनी आम्हाला अगदी सांभाळून घेतलंय. आम्ही त्या हरिश्चंद्र परिवाराचे सोनवणे परिवार हा ऋणी आहे. कारण हरिश्चंद्र परिवाराने तसं खूप सोनं आता बाळासाहेब बांधा शारीरिक सोयीक होती ना, मग आता किती संकट झाला तो विचार करा तो आता. कारण लांब साऱ्या सोयऱ्या त्रास होतो, आता बांधा शरीर किती झाला सर, पण तरी ते आम्ही दोन्ही बरोबर अगदी म्हणजे सांभाळून राहिलो. आणि अगदी म्हणजे आमचा शेवट व्यवस्थित झाला. दाजींच्या चरणी आमच्या अगदी विनम्र असं सोनापूर्वक सगळं हे करून त्याही आत्म्याला पांडुरंग चांगली जागा देईल, कारण त्याचं कर्म शुद्ध होतं. मी आणि माझे परिवार, माझा परिसर, आमचं संतभूमीचं मंडळ, तमाम वारकरी त्या जीवाच्या ऋणात राहील एवढं बोलून थांबतो. रामकृष्ण आहे. नगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या या शैक्षणिक संकुलामध्ये परमपूज्य महाराजांचं एक ज्ञानाचा पुरस्कर्ता म्हणून तुमच्या संपूर्ण कीर्तनामध्ये अत्यंत महत्वाचं एक वाक्य, माणसाने ज्ञानाचा पुरस्कर्ता असावा. आणि हे व्यक्ती आडेने असेल, खळेकर सर आहेत, अप्पासाहेब आहेत, ज्या वेळेला या वास्तूचा आम्हाला काही बदल करायचा आहे त्यावेळेला ही व्यक्ती भर पावसात कोणतंच वस्त्र कोरडं नाही, पाऊस धोधो पडतो आणि अशा अवस्थेमध्ये ही व्यक्ती ऑफिस मध्ये आली. कळेकर सर आपण होतो, त्या व्यक्तीने म्हणले माझे वले झालेले 2100 रुपये तुम्हाला घ्या, पण ही शाळा नीट होईलच, पण कॉलेज काढा खालीच. आणि या व्यक्तीचं काय शब्द खरा ठरावा. वांबुरी गावामध्ये जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचं या ठिकाणी आज कॉलेज उभं राहत आहे. सन्माननीय सुभाष पाटलांनी त्यासाठी एक 5 एकर जमीन मोफत दिली, तिथं आज उद्या तयार होईल. अशा पद्धतीचं एक ज्ञानाचा पुरस्कर्त्यासाठी परमपूज्य महाराज आपण इथपर्यंत आला. तुमच्या सारखंच व्यक्तिमत्व असणारा शाहू महाराजांचा पुतळा आहे. त्या शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या वेळेला सुद्धा ती व्यक्ती आली, हे माझे 500 रुपये तुम्हाला घ्यान काही करता आलं तर अजून करा. अशा पद्धतीचे ज्ञानामध्ये दान करायचं पवित्र काम या व्यक्तीने केलं. म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की या व्यक्तीचं पुण्यस्मरण दत्तूभाऊ या शाळेच्या प्रांगणातच करायचं. म्हणून या ठिकाणी एक वेगळं मंगल कार्यालय वगळून या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र आलेला अशा एका चांगल्या शिक्षण क्षेत्राला मदत करणाऱ्या एका व्यक्तीला परमपूज्य महाराज आपण शिक्षण ज्ञान वर्षात आपल्या जवळ आले तरी ऊर्जा मोठी होईल, आमची ऊर्जा आम्हाला प्राप्त होईल. आणि तुमच्यासारखे माणसं, तुमच्यासारखे जर टॉवर चांगले प्रभावी असेल तर आम्ही काय यांच्या बाहेर जाणार. आणि
एवढे प्रवाह जर रेंजच्या बाहेर जर गेलं नाही तर समाजच जर रेंजच्या बाहेर गेला नाही तर वेगळ्या दिशा देण्याचं ते स्वप्न तुम्ही पाहता ते निश्चित पूर्ण होईल. आपलाही ऋणनिर्देश करतो. एका शिक्षण महर्षीला सुद्धा मी या ठिकाणी अभिवादन करतो. या निमित्ताने माजी मंत्री प्राजक्त दादा तनपुरे या ठिकाणी भेट देऊन गेले. जिल्हा परिषदेच्या सन्माननीय सदस्य शशिकलाताई पाटील या ठिकाणी आलेले आहेत. डॉक्टर सतीश सोनवणे सपत्नीक या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक संस्थांचे पदाधिकारी या निमित्ताने आहेत. या निमित्ताने या परिवाराने काही देणगी देण्याचं निश्चित केलेलं आहे. त्या देणगीचं वाटप आपण या ठिकाणी करू. धांबोडी खुर्द येथे हरिश्चंद्र वस्ती आहे. त्या वस्तीसाठी एक म्हसोबाचं मंदिराचं बांधकाम या मंडळींना करायचे. तर सतीश श्रीकांत हरिश्चंद्र यांनी या ठिकाणी या देणगीचा स्वीकार करावा. 11,000 रुपये त्या म्हसोबाच्या मंदिरासाठी ते देत आहेत. चला सतीश भाऊ चला. या सोपानराव हरिश्चंद्र या. या शाळेला त्यांनी यामागे दिलंच. खरेकर सराय सुद्धा साक्षीदार आप्पासाहेब होतेच. नवीन मुख्याध्यापक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती आप्पासाहेब तुम्ही इथे या आणि या शाळेसाठी परत एक 5,000 रुपयाची देणगी ते गुणवंत गौरव निधीसाठी देत आहेत. त्याचा स्वीकार परमपूज्य महाराजांच्या हस्ते आपण करा. आपल्या राहुरी शहरामध्ये ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय जे कार्यरत आहे तर त्या ब्रह्मभोजनासाठी 11,000 रुपयाची देणगी या निमित्ताने दिलेली आहे. त्या संतोष भाऊ खर्डे या ठिकाणी आलेले आहेत. त्या देणगीचा स्वीकार आपण महाराजांच्या हाताने करावा. पुनश्च आपल्या सर्वांचं ऋणनिर्देश करून या ठिकाणी हे वर्ष श्राद्धाचा जो कार्यक्रम आहे याला आपण सर्वांच्या परवानगीने पूर्ण विराम देऊ.